सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्। श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। 13 वेळा रामनाम जप। श्री राम जय जय राम। 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 सगळ्यांना नमस्कार, नमो नमः। आद्य शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांनी आपल्याला समस्त भारतवर्षालाच नव्हे तर पूर्ण चराचराला, पृथ्वीला, अखंड विश्वाला त्यांनी जे साहित्य आपल्याला दिलेलं आहे, अभ्यासासाठी जे साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्या साहित्याचा आपल्याकडून अभ्यास व्हावा आणि आचार्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचं फक्त पूजन करून त्यांना नमस्कार करण्यापेक्षा त्यांच्या ग्रंथांपर्यंत जाऊन आचार्यांच्या शांकर भाष्याचा विचार करून आपण त्याचा अभ्यास करावा। आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे उपनिषदांचं तत्व असेल, आचार्यांनी ज्या आपल्याला सोप्या करून समजावून सांगितलेल्या संकल्पना असतील, या संकल्पना आपल्या जीवनात आपण कशा उतरवाव्या किंवा कशा उतरवू शकतो याची चर्चा करण्यासाठी आपण गेले 3 दिवस इथे जमतो। आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे। पहिल्या दिवशी आपण आचार्यांची ज्ञान, कर्म आणि भक्ती ही किती उत्कट होती, सगळेच विषय ज्ञान, कर्म, भक्ती या 3 गोष्टी या आचार्यांकडे उत्कट होत्या। मीराबाईंचा विचार केला, काही संतांचा विचार केला तर त्यांच्याकडे भक्ती उत्कट होती। ज्ञानेश्वर माऊलींकडे ज्ञान उत्कट होतं। 3ही गोष्टी होत्या, पण त्याच्यापैकी एक काहीतरी उत्कट असेल तरच आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो। त्यातल्या 3ही गोष्टी आपल्या आचार्यांकडे, शंकराचार्यांकडे, आद्य शंकराचार्यांकडे उत्कट होत्या। गुलामगिरीमध्ये असलेल्या, क्षात्र तेज हरवलेल्या, तेजाचा ऱ्हास झालेल्या राष्ट्राला पुन्हा एकदा आत्मविश्वास देणं, वैदिक संस्कृतीमध्ये झालेलं प्रदूषण, प्रत्येकाने आपल्या आपल्या विचाराप्रमाणे लावलेला वेदांचा अर्थ, वेदांगाचा अर्थ, हा सगळा जो काही प्रदूषित भाग झाला होता त्याला कुठेतरी विवेकाने किंवा समत्वाने पुन्हा एकदा जागेवर आणायचंय। सगळ्यांनी आपापली मतं जी इकडे तिकडे केलेली आहेत त्या सगळ्या मतांचं खंडन करून वैदिक संस्कृतीचं पुन्हा एकदा पुनर्स्थापना करायची आहे। असं काम आचार्यांनी, अलौकिक काम आपण आचार्यांनी केलेलं आहे आणि त्याचा आपण सगळा आढावा हा पहिल्या दिवशी घेतला होता। त्याच्यानंतर ईशावास्योपनिषदामध्ये देवाविषयी, परमात्म्याविषयी, आत्मतत्वाविषयी, ब्रह्मतत्वाविषयी नक्की कसं आहे हे आपण समजून घेतलं। थोडक्यात एक फोटो आपण समोर ठेवला आणि ते कसं आहे याचं वर्णन समजून घेतलं। कालच्या दिवसामध्ये या ब्रह्मतत्वापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, कोणत्या माध्यमातून पोहोचू शकतो, जर हे ब्रह्मतत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर आपण नक्की काय केलं पाहिजे याचा एक ऍक्शन प्लॅन, रोजच्या जीवनात काय बदल केला म्हणजे आपण 2 पावलं 5 पावलं काहीतरी पुढे आपला प्रवास सुरू होऊ शकतो, याचा विचार आपण कालच्या दिवसामध्ये केला। आणि आजच्या दिवसाचा आपला विषय होता की स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला नचिकेत म्हणजेच कठोपनिषद। पहिल्या दिवशी ईशावास्योपनिषद झालं, काल केनोपनिषदाविषयी आपण चर्चा केली आणि आज आपल्याला कठोपनिषदाविषयी चर्चा करायची आहे। स्वामी विवेकानंदांचं अत्यंत आवडतं असं हे उपनिषद आहे असं म्हणायला हरकत नाही। आजच्या पूर्ण चर्चेचा ओघ
किंवा बेसलाईन, आपण रोज बेसलाईन ठरवतो ना, जशी सेंट्रल लाईन उपनिषदांची ठरवली आहे तशी बेसलाईन रोजची आपली वेगळी आहे. आजची बेसलाईन आहे की विवेकानंदांनी, स्वामीजींनी नचिकेतच का मागितले, मला तुम्ही 100 नचिकेत द्या, मी तुम्हाला जग बदलवून दाखवेन, असं म्हणताना त्यांनी नचिकेतच का मागितले, किरण पेंडसे का नाही मागितले? आपण प्रत्येक जणांचं वेगळं वेगळं नाव आहे ना, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुणधर्म आहेत. त्याही काळी असे अनेक जण उत्तम महात्मे होते, संत होते, थोर पुरुष होते, राजे महाराजे पराक्रमी होते, स्वातंत्र्य सैनिक होते, अनेक अनेक जनता होती. पण नचिकेत मागायचं कारण काय होतं याची उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत. प्रत्येकाने विचारपूर्वक ही उत्तरं शोधली पाहिजेत. आज मी आमच्या सगळ्या मुलांना सांगितलं होतं, आजचं प्रवचन हे ऐकलंच पाहिजे, ऐकलं पाहिजेच, कंपल्सरी आहे. आम्हाला वेळ झाला तर आम्ही येऊ, या थोड्या भूमिकेत मी नसतो. आपणहून सांगितलं पाहिजे की मी सांगणारे ऐकायला या. आज सगळेजण आलेले आहेत, अजूनही येतील. स्वामी विवेकानंदांना असलेला नचिकेत, हवा असलेला, काय अपेक्षित आहे? आपण परवापासून ज्ञान परंपरेचा विचार करतोय. आपली उत्तुंग ज्ञान परंपरा, आपला गौरवशाली इतिहास की जो आपल्याला मुद्दामून विसरायला लावलं, आपली शिक्षण पद्धती, गुरुकुल शिक्षण पद्धती नष्ट केली. कारण ती नष्ट केली नसती तर आपल्यावर लादता आली नसती गुलामगिरी. आपल्याकडे एवढं सामर्थ्य होतं, गुरुकुलांमध्ये एवढं सामर्थ्य होतं की प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक शिष्यामध्ये आत्मविश्वास भरला जायचा आणि गुलामगिरी किंवा लाचारी ही आपल्याकडे नव्हतीच कधी. आणि ही जर निर्माण करायची, आक्रमण करून आपल्याला राज्य करायचं आहे तर काय केलं पाहिजे हे त्यांना पटकन कळलं की यांची ज्ञान व्यवस्था जी आहे, गुरुकुल व्यवस्था आहे, ही नष्ट केली पाहिजे. मग ह्या ज्ञान परंपरेचं संरक्षण ज्यांनी केलं, जे हिंदू म्हणून जगत राहिले, आज बरंचसं ज्ञान आपल्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळा असे विषय आले की भरपूर शाखा, वेदांच्या बऱ्याच शाखा या लोप पावल्या. त्याला अनेक कारणं असतील. मग जे काही ज्ञान आतापर्यंत, आज 2025 पर्यंत आपल्यासमोर उपलब्ध आहे, ग्रंथांच्या स्वरूपात असेल किंवा मौखिक परंपरेमधून असेल, ते सांभाळणं आपली जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे, तुमची प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की आजपर्यंत जे शिल्लक राहिले ते तरी ज्ञान अजून 200 वर्षांनी, 100 वर्षांनी संपू देऊ नये, लोप पावता कामा नये. म्हणून या सगळ्या ज्ञान पालखी आहे ना, ही आपल्याला वाहून न्यायची आहे. म्हणून हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. अनेक जणांनी सांगितलं की हे विषय नवीन आहेत, हे विषय ऐकायला नवीन वाटले, खूप नवीन काहीतरी आहे. हे नवीन बिलकुल नाहीये, हे अप्राप्य तर अजिबातच नाहीये. आज 4थ्या दिवशी मी हे विश्वासाने सांगू शकतो की जे 4-3 दिवस मागचे आलेले आहेत त्यांना हे आता पटलं असेल की उपनिषद, वेदांग हे अप्राप्य नाही, खूप सोपे आहेत. ऐकायला, रोजच्या जीवनात जगायला सोपं आहे. फक्त आपण समजून घेतलं पाहिजे. आणखीन सोपं करून सांगायचं तर डिकोड केलं पाहिजे. जे काही आहे ते डिकोड केलं तर आपल्याला ते समजेल. खूप सोपं आहे, अप्राप्य नाही आहे. आपण करू शकतो ते सगळं. उपनिषदांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करतोय. समाजपुरुष या ज्ञान परंपरेपासून थोडासा लांब गेलेला आपल्याला दिसतो. त्याची कारण उहापोह करण्याचं कारण नाही. आपण फक्त जबाबदारी स्वीकारायची आणि आपण आपलं काम करायचं. ज्ञानाची पातळी खालावत चालली आहे. काय कारण असेल त्याच्या मागे? विवेक संपला, विवेक कमी व्हायला लागला. आता विवेकाची व्याख्या आपण पाहिली, सोपी व्याख्या. खूप संस्कृत गद्यात जायचं कारण नाही. चांगल्या वाईटाची समज म्हणजे विवेक असं आपण समजलोय. कारण आपण इथे जमलोय हे सोप्या पद्धतीने समजून घ्यायला जमलेलो आहोत. विवेक संपायला लागल्यावरती ज्ञानाची पातळी खालावायला लागलेली आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे जर न्यायचं असेल तर आपल्याला जबाबदारी घ्यायला हवी. मी थोडीशी जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला ती जबाबदारी तुम्ही घ्यावी म्हणून आवाहन करतोय. ज्ञानाचा प्रकाश नेण्याची आपली जबाबदारी आहे. दुरितांचे तिमिर जावो म्हणतात की नाही, पण हे कशाने जाईल, कधी जाईल? हे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सुगे पाहू. ज्या वेळेला प्रत्येक जण स्वधर्माचा विचार करेल, प्रत्येक जण आपल्या कर्तव्याचा, आपल्या जबाबदारीचा विचार करेल आणि ती जबाबदारी 100% पूर्ण करेल, तेव्हा दुरितांचे तिमिर जावो. तेव्हा हे सगळं आपल्याला जसं हवंय, आपल्याला जे अपेक्षित आहे ते सगळं होईल. आता स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजेच विवेक. संकल्पनांचं स्पष्टीकरण हाच आपला सगळ्यांचा मूळ आत्ताचा विचार आहे. मूळ गाभा काय आहे तर संकल्पनांचं स्पष्टीकरण. समर्थ सांगतात
स्वधर्माचा सांभाळ करी तो विवेक जाणावा. समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्याला. विचार करण्याची क्षमता आपली संपते. आपलं पुन्हा पुन्हा तेच येत आहे. 2-3 दिवस आपण त्याच्यावरच चर्चा करतोय की आपलं थिंकिंग प्रोसेस आता बंद पडत चालली आहे. आपण सर्चिंग मध्ये आहोत. खूप चेहरे आज नवीन आहेत म्हणून पुन्हा पुनरावृत्ती होईल, काही जणांची उजळणी होईल आणि बुद्धीमध्ये ते स्थिर व्हायला मदत होईल. सतत सांगितल्यामुळे आपल्याला सर्चिंग कडे आपण जातोय. आपण थिंकिंग प्रोसेस वाढवली पाहिजे, विचार केला पाहिजे. आचार्यांनी काय सांगितलं? विचार विचारच करा. काल आपण काय बघितलं? विचार करा, बुद्धीच वापरा. आत्मज्ञान ब्रह्मतत्वाकडे जायचं असेल तर आपल्याला बुद्धीच ते नेऊ शकते. बुद्धीचं काम आहे. मीमांसा करा. आताच्या पिढीचा आपण जर का विचार केला तर ह्या सर्चिंग आणि थिंकिंग या प्रोसेसमध्ये आपण मुलांना लावली पाहिजे. आपण मुलांना जर का 2 गोष्टी देऊ शकलो पालक म्हणून, आज मी देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही सगळ्यांनी दिल्या असतील किंवा अजूनही आता पुढे काही मुलं आहेत, काही जण आहेत की ते आता देऊ शकतात आपल्या मुलांना. पालकांनी देण्याच्या गोष्टी आहेत 2 अमूल्य ठेवा आहे, प्रिशियस गिफ्ट्स आहेत. काय आहेत? एक गोष्ट मुलांना आपण शिकवायला हवी ती म्हणजे वाट बघायला शिकवा. थांबवा. आज मला ही गोष्ट हवी आहे, लगेच संध्याकाळी हजर, दुपारीच हजर, ऑर्डर ऑनलाईन नाही. वाट बघायला शिकवा. मिळेल, वेळ आली, योग्य वेळ आली की ती वस्तू मिळणार आहे. थांब. आज आमच्या काळामध्ये आमची परिस्थिती नव्हती, आम्हाला काही मिळालं नाही, तुला काही कमी पडायला नको म्हणून आम्ही तुला सर्वस्व सगळं आणून देणार. काही गरज नाहीये, अजिबात काही गरज नाहीये. मुलांना वाट बघायला शिकवा. देऊ नका असं नाही, द्या, पण त्या क्षणी नको. वाट बघायला शिकवा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मुलांना आपण शिकवायचे, नकार पचवायला शिकवलं पाहिजे आपण. नकार. अपयशाने खचून जाणारी पिढी आपण बघतोय आता, अगदी आत्ताची. आम्ही नव्हतो तसे. 10वीला मार्क कमी पडले, चालेल, आपण त्यातनं नवीन काहीतरी करू. मला डॉक्टरच व्हायचंय, काही आवश्यकता नाहीये. तुझी क्षमता ओळख ना, तुझी क्षमता ओळख. गुरुकुलामध्ये असं काम चालायचं म्हणून ती मुलं आत्मविश्वासी होती, निश्चयी होती मुलं. काय चालायचं काम? गुरुकुल म्हणजे काय? आज ऍडमिशन घेतलं आणि उद्यापासून पहिलीचा वर्ग सुरू, असं नव्हतं. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलंय, आपुलकीचं नातं बनलं पाहिजे. गुरु शिष्यांचं सुद्धा आपुलकीचं नातं निर्माण व्हायला पाहिजे. त्याला वेळ देण्याची ही परंपरा होती. पहिले 1 वर्ष 1.5 वर्ष गुरुकुलामध्ये मुलांना काहीही शिकवलं जात नव्हतं. कामं वाटून दिली जायची. राहा तुम्ही गुरुकुलामध्ये, एकमेकांजवळ नातं निर्माण करा. गुरूंना सुद्धा शिष्यांचा अंदाज यायला हवा, याला काय शिकवायचंय, याचा इंटरेस्ट कशात आहे, रस कशात आहे, हा कुठल्या विभागात जातोय, हा जास्त खेळण्याकडे जातोय, हा विज्ञानाच्या विभागात जातोय, का ह्याला अध्यात्माची ओढ, काय शिकेल हा मुलगा. याच्यासाठी गुरुकुलामध्ये वेळ दिला जायचा. त्याला काही कामं नेमून दिली जायची. ती कामं तो किती योग्य पद्धतीने करतोय, इंटरेस्ट घेऊन करतोय, असं कळल्यानंतर, हे सगळं झाल्यानंतर त्याला त्या योग्य पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं. त्याला वर्णाश्रम पद्धती असं म्हणत होते. त्यांच्या दिलेल्या कामाच्या स्वरूपावरून, शिकवलेल्या स्वरूपावरून नंतर त्यांचा वर्ण ठरायचा. असं गुरुकुलांमध्ये होतं. नकार पचवायला शिकवा. मुलांना या 2 गोष्टी जर का दिल्या तर कधीही वाईट सवयी या मुलांना लागणार नाहीत, लहान मुलांना लागणार नाहीत, की जी आता गरज आहे. अहो, साधी गोष्ट सांगतो, सगळेजण फेसबुक किंवा हे वापरत असतील. आता कुठले ऍड सुरू झाले आहेत? पब्लिक टॉकिंग कोर्स असं काहीतरी सुरू झालंय बघा. स्पार्क का असं काहीतरी स्प्रिंकल का स्पार्क असं काहीतरी नाव आहे. पब्लिक स्पीकिंग कोर्स. का? पाठवा ना आमच्या भजनात, येऊ देत. पब्लिक स्पीकिंग कोर्सची गरज नाहीये. आपल्या मुलांना घेऊन आपण मुळात आपण समाजात सगळीकडे जायला शिकायला पाहिजे. सार्वजनिक जीवनात आपण गेलं पाहिजे, आपल्या मुलांना नेलं पाहिजे. त्यांना आपोआप कळणार आहे आपल्या मोठ्या माणसांशी कसं बोलावं, इकडे कसं वागावं, तिकडे कसं वागावं. हे आता ऑनलाईन कोर्स पैसे घेऊन, फी घेऊन शिकवतात. ऑनलाईन कोर्स. मुलांना वाट बघायला शिकवा आणि नकार पचवायला शिकवा. या 2 गोष्टी जर शिकवल्या तर त्यांना कधी वाईट सवय लागणार नाही. विचार व्हायला हवा या गोष्टीचा. पुन्हा पुन्हा आपण तिथेच येतोय. विचार व्हायला हवा, बुद्धीला चालना मिळायला हवी. विवेकाची जागृती करणं मुलांपासून, मुलांना पण विवेकाची जागृती करून दिली पाहिजे, ही महत्वाची आहे. विवेक आणि स्वधर्म हे एकच आहे असं मानायला हरकत नाही. संगती त्यांची आहे एकमेकांबरोबर, एकच आहे असं समजा. आजचं हे जे उपनिषद आहे, कठोपनिषद, हे प्रत्येक वेदाचं उपनिषद आहे. आपण बघितलं, उपनिषद हे कुठल्या ना कुठल्या तरी वेदाचं आहे. कृष्ण यजुर्वेदाचं हे उपनिषद आहे. यजुर्वेदाचे 2 भाग, शुक्ल आणि कृष्ण.
हे कृष्ण यजुर्वेदाचं उपनिषद आहे, त्यातली शाखा आहे कठ, म्हणून त्याला कठ उपनिषद असं म्हणतात. याच्यामध्ये 2 अध्याय आहेत आणि 6 प्रकरणं आहेत. म्हणजे एका अध्यायात 3 प्रकरणं, दुसऱ्या अध्यायामध्ये 3 प्रकरणं आणि सगळे मिळून 120 मंत्रांचं हे उपनिषद आहे. आपण त्याचा आढावा घेणार आहोत. हे सुद्धा उपनिषद संवादात्मक आहे, एकमेकांशी झालेला संवाद याप्रमाणे हे उपनिषद पुढे जातं. याच्यामध्ये 3 पात्रांचा आपल्याला विचार करायचा आहे. गोष्टीची पात्र, नाटकाची पात्र आपल्याला माहिती पाहिजेत ना किती आहेत. 3 पात्रांचा याच्यामध्ये विचार आहे. वाजश्रवस ऋषी, वाजश्रवस, नचिकेत आणि मृत्यूची देवता यम. मागच्या परवाच्या गोष्टीमध्ये आपण यमाचा काय संबंध घेतला होता? शाश्वतीभ्य समाभ्य अशी व्यवस्था जो लावतो तो नियंता, तो यम, ती यमदेवता आपण म्हटली होती. आज इथे मृत्यूची देवता, जे आपल्याला आजपर्यंत माहिती आहे यम म्हणजे मृत्यूची देवता, तोच संदर्भ आज इथे आपण घ्यायचा आहे. अशा 3 पात्रांच्या भोवती आजचं सगळं कथानक किंवा हे उपनिषद फिरणार आहे. गेल्या 2 उपनिषदांमध्ये कुठलीच गोष्ट नसल्यामुळे आपल्याला थोडंसं कदाचित ते कठीण वाटलं असेल. आपण सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलाय, समजावून सांगण्याचा, पण कदाचित कठीण वाटलं असेल. पण आज मात्र हे खूप रंजक आणि रोचक आहे, आपल्याला समजून घ्यायचंय. नचिकेत समजून घ्यायचा आहे. 100 नचिकेत स्वामीजींनी का मागितले याची उत्तरं आज आपण मिळवणार आहोत. प्रत्येक उपनिषदाला एक शांती मंत्र असतो, आपण पाहिलंय. शांती मंत्र प्रत्येक उपनिषदाला आहे. या उपनिषदाचा शांती मंत्र कोणता आहे? आपण अनेक वेळा म्हणतो, सगळ्यांना आता तोंडपाठ आहे. ओम सहना अववतु सहनौ भुनक्तु, हा शांती मंत्र सगळ्यांना येतो. हाच शांती मंत्र या उपनिषद असतं. आपल्याला शास्त्रकार, उपनिषदकार याच्यातनं खूप मोठी शिकवण देतात. या शांती मंत्रामधनं काय मागायचं, कसं मागायचं हे शिकवतात. आता सहनाववतु आपण सगळे म्हणतो, अनेक वेळा म्हणत असतो, पण त्याचा अर्थ कधी समजून घेतलाय का? नक्की सहनाववतु आणि अगदी शांती 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 इथपर्यंत या सगळ्याच्या चरणांचा अर्थ काय आहे, आपण याचा आशय बघायचा प्रयत्न करूया. शब्दशः अर्थ घेण्याचं काही कारण नाही, आता तेवढा वेळही नाही आपल्याकडे. काय आशय आहे? मंगल अक्षर ओंकार, प्रतीक ज्याचे मनोहर, तो विश्वात्मा सर्वेश्वर, करो रक्षण आमुचे. रक्षण मागितलेलं आहे, संरक्षण मागितलेलं आहे या शांती मंत्रांमधनं. कसं संरक्षण मागितलेलं आहे? ज्या परमेश्वराचं वर्णन उपनिषदकार करतायत त्यांनी आमचं रक्षण करावं. परमात्म्याने, परब्रह्मानी आमचं रक्षण करावं. आम्हाला प्रसाद म्हणून विद्या प्रदान करावी. खूप चांगला अर्थ, खूप व्यापक अर्थ याच्यामध्ये आहे. एक एक वाक्य ऐकल्यावर तुम्हाला कळेल की अरे असंही मागता येतं. प्रसाद आम्हाला जो तुम्ही द्याल भगवंता, तो विद्येचा असावा. कशी असावी ती विद्या? तो प्रसाद असावा. योगक्षेम चालेल, म्हणजे आम्हाला द्रव्य त्यातनं मिळावं, धन मिळावं, निवारा, अन्न, कीर्ती हे सगळं आम्हाला मिळावं, असा आमचा योगक्षेम चालावा. अशी विद्या प्रसादातनं तुम्ही आम्हाला द्या. आता आपण कालपासून असा विचार करतोय की दोन्ही बाजू आपल्याला उपनिषदकार, शास्त्रकार सांगत असतात. केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल. तसंच आम्हाला द्या, दिल्यावर काय होईल याचाही विचार पुढच्या चरणांमध्ये सांगितलेला आहे. अशा प्रकार परमात्म्याने अशा प्रकारचा प्रसाद आपल्याला दिला, अशी विद्या आपल्याला दिली की ज्याच्यातनं आपला योगक्षेम चालेल. मग काय होईल? शास्त्रकार असं म्हणतात, या विद्येच्या योगाने आमचं सामर्थ्य वाढेल, आमचं बल वाढेल, आमच्यामध्ये तेज निर्माण होईल. हा विश्वास आहे. तुम्ही आम्हाला जो प्रसाद द्या त्यातनं आम्हाला हे सगळं मिळणार आहे असं इथे शास्त्रकार सांगतात. आणि याच्या पुढचा धोका सुद्धा आपला आपणच ते कबूल करून सांगतात. काय म्हणतात पुढे ते? ही सगळं असं झाल्यामुळे आमच्यामध्ये बल वाढलंय, आमच्यामध्ये सामर्थ्य वाढलंय, आमच्यामध्ये तेज आलंय. यामुळे कदाचित अन्य दोषांमुळे किंवा प्रमादामुळे आमच्या या अध्ययनामध्ये काही चूक राहू शकते, तर ती सुद्धा तुम्ही दूर करावी, ती नाहीशी होवो. आणि हे दोषरहित विद्या ज्या वेळेला आम्ही ग्रहण करू त्यावेळेला आमचं जेव्हा तेज वाढेल तेव्हा कदाचित आमची बुद्धी फिरेल. आपल्याच विषयी आपल्या काय चुका होऊ शकतात हे इथे कबूल करतायत.
काय होईल? बुद्धी फिरेल म्हणजे यामुळे कदाचित आम्हाला गर्व होईल आमच्या विद्येचा. मलाच सगळं येतं, मला विद्या खूप छान मिळालेली आहे, त्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, माझ्याकडे तेज आहे, याचा आम्हाला कदाचित गर्व होऊ शकतो. आम्हाला तुलना करायची प्रवृत्ती वाढेल. मला येतं, त्याला येत नाही. तुलना, मला किती येतं आणि त्याला किती येतं. दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती आमची वाढू शकेल, कारण आम्ही सामर्थ्यवान होऊ ना, अजून झालेलं नाहीये, होऊ शकेल. दुसऱ्याला कमी लेखण्याची किंवा दुसऱ्याविषयीची द्वेष भावना आमच्या मनामध्ये वाढीस लागेल. अशा सगळ्या शक्यता या मंत्रामध्ये शास्त्रकार सांगतायत, स्वतःविषयी निर्माण होणार आहे. आणि ही सगळी बुद्धी अशा प्रकारची आमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. ती बुद्धी तू आमच्यातनं नाहीशी कर. किती उदात्त विचार आहे. आम्हाला काय हवंय, आम्ही काय मागतोय ते मागितलंय. तू जर आम्हाला हे सगळं दिलंस ना, तर कदाचित आम्हाला असं एवढे धोके आम्हाला दिसत आहेत, आमच्या बुद्धीमध्ये निर्माण होऊ शकतात, तर तेही तू निर्माण होऊ करू नकोस. ती बुद्धी नाहीशी कर, अशा प्रकारची वाईट बुद्धी. आणि त्यावेळीच आम्हाला अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशी शांती मिळेल. म्हणून त्या 3 प्रकारच्या शांती मागितली आहेत. पहिल्या वेळेला आपण बोललो होतो 3 प्रकारच्या शांतींचा विचार आपण कधीतरी करूया. शांती 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 3दाच का मागितल्या? 2दा, एकदा म्हटलं तरी शांती तीच मिळणार होती ना, पण 3 वेळा का मागितले? अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या शांती आम्हाला मिळतील. इतका उदात्त विचार या शांती मंत्रामध्ये, नुसत्या एका शांती मंत्रामध्ये एवढा विचार केलेला आहे. प्रत्येक चरणावरती भरपूर बोलण्यासारखं आहे. वरदानंद सरस्वती याचं खूप छान वर्णन करतायत. हे सहनाववतू संस्कृत मधलं आहे की नाही? एकदा त्याच्या मराठी ओव्या आहेत ना, खूप गोड, खूप रसाळ आहेत. आज आपण बऱ्याच वेळा त्यांच्या ओव्या बघणार आहोत. तुम्हाला उद्या सकाळी असं वाटलंच पाहिजे की हे पुस्तक मिळवावं आणि ही उपनिषद वाचावी, कळण्यासारखी आहे. गोड ओव्या आहे. हेच सहनाववतूचा अर्थ त्यांनी सांगितलाय. स्वधर्माचा राखीता ठेवा, स्वराष्ट्राची करिता सेवा, जरी अपाय घडे जीवा, तरी चित्त चळावे ना. काही झालं तरी स्वधर्माची सेवा करताना वगैरे काही करताना माझं काही झालं तरी चित्त चढून द्यायचं नाहीये. आम्ही, आमच्या, आमुचे, आता तुम्हाला हा सगळा अर्थ सांगितला तेव्हा नेहमी बहुवचन वापरलंय की नाही? आम्ही, आम्हाला दे. आमच्या बुद्धीमध्ये कदाचित असा फरक पडेल. आम्ही, आमुच्या, आमुचे शब्द हे शांतीपाठाचे गुरु शिष्य या दोघांचे बोधक असतील. शांती मंत्र मागितलाय, कोणी मागितलाय? एकट्याने मागितलेला नाहीये. गुरूंनी पण हाच मागितलाय, शिष्यांनी पण, दोघांनी मिळून ही शांती मागितलेली आहे. देवाकडे हे मागणं मागितलेलं आहे. दोघांनी पण मागितलेलं आहे. गुरु असं म्हणाल नाहीये शिष्या मला माझं काय ते माहितीये, शिष्या तू तुझं तू मागून घे, असं नाहीये. दोघांनी मिळून ही प्रार्थना केलेली आहे. गुरु शिष्य या दोघांचे बोधक असती ज्या रीती, तसेच व्यक्ती आणि समाज. सगळ्या संतांनी मागणं मागितलं. आईला दर्शन देण्यासाठी भगवंताची प्रार्थना केली, भगवंत अवतीर्ण झाले, पण तेव्हा सुद्धा त्यांनी माझ्या आईला दर्शन दे असं नाही म्हटलेलं कुठेही ना. व्यक्ती आणि समाज यांचेही ते बोधिती काज, व्यवहाराचा पूर्ण उमज त्यातून घ्यावा मानवाने. किती छान गोड शब्द आहेत. सहनाववतूचे हे सगळे शब्द आहेत. अजून मोठं आहे बरंच पुढे, त्यांनी खूप विस्ताराने याचं वर्णन केलेलं आहे. हा शांती मंत्र कोणी मागितलाय? गुरूंनी आणि शिष्यांनी मागितलेला हा शांती मंत्र आहे. शांतीमध्ये काय मागायचं हे कळायला हवं, कसं मागायचं हे कळायला हवं. अशा प्रकारचा उदात्त विचार घेऊन शांती मंत्र इथे सहनाववतू हा शांती मंत्र केलेला आहे. आता उपनिषदाकडे आपण येऊया. शांती मंत्राचं सगळ्यांना आकलन झालं असेल. नचिकेत समजून घेताना आपल्याला आज 3 गोष्टींविषयी चर्चा करायची. एकंदर सगळी करताना 3 टप्प्यामध्ये ही चर्चा होईल. पहिला होईल नचिकेत आणि यमराज, यमधर्म यांचा संवाद. दुसरा भाग आहे श्रेयस आणि प्रेयस याची चर्चा. आणि शेवटचा भाग आहे रथरूपक. ते अतिशय थोडक्यामध्ये आपण बघून पुढे जाऊ. रथरूपक अशा 3 भागांमध्ये आपल्याला चर्चा करायची. नचिकेत म्हणजे काय, त्याचा अर्थ आपल्याला समजायला हवा. नचिकेताचा अर्थ समजायचा. नचिकेत म्हणजे जो आकलनाच्या पलीकडचा आहे असा, ज्याला जाणता येत नाही असा. आता जाणता येत नाही, आकलनाच्या पलीकडचं काय आहे? आपण काल बघितलंय काय आहे? ब्रह्मतत्व आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाचंच, परमात्मा परमेश्वराचंच हे एक नाव आहे नचिकेत. आता गोष्टी रूपातून हे सगळं पुढे जाणार आहे संवादातून. वाजश्रवस
हे ऋषी होते. त्यांचा मुलगा हा नचिकेत. त्यांचं गोत्र गौतम सांगितलेलं आहे. वाजश्रवस आणि नचिकेत हे पिता पुत्र आहेत. वडील जरी असले तरी नचिकेताचे ते गुरु सुद्धा आहेत. त्यामुळे नचिकेत हा काही वेळा आता संवादात आपल्याला असं दिसेल की काही वेळा तो गुरु म्हणून त्यांच्याकडे बघतोय आणि काही वेळा तो पिता म्हणून सुद्धा त्यांच्याविषयी चर्चा करतोय. आता वाजश्रवस हे सत्पुरुष आहेत, अत्यंत ज्ञानी असे ऋषी आहेत. त्यांच्याकडेही आश्रमात अनेक मुलं आहेत, त्यातला स्वतःच्या मुलाला सुद्धा ते शिकवत आहेत. आता नचिकेत आपण ओळखून घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नचिकेत कसा होता हे याची ओळख आधी आपण समजून घ्यायला हवं. अर्थ आपल्याला कळला नचिकेत या शब्दाचा. नचिकेत हा कुमारवयीन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, नचिकेत हा प्रौढ झालेला कोणी मागितलेला नाहीये, तरुण मागितलेला नाहीये. नचिकेत हा कुमार आहे, टीनेजर्स, म्हणजे 13 ते साधारण पुढे. आपण 13-14 वर्षाचा नचिकेत आहे असं आता आपण समजूया. टीनेजर्स, कुमार आहे. नचिकेत हा कुमारवयीन मुलगा आहे. एकदा वाजश्रवस ऋषी हे यज्ञ करत असतात. कोणता यज्ञ करतात? विश्वजित नावाचा यज्ञ करतात. आणि आपण बघतोय आता सगळ्यांना हे समजलं असेल आतापर्यंत, यज्ञ याचा विषय काढला की काय? सर्वस्वाचं दान. यज्ञ संपल्यावरती सर्वस्वाचं दान करायचंय. सगळी संपत्ती आपली देऊन टाकायची, आलेल्यांमध्ये सगळं वाटून टाकायचंय. वाटण्यात आनंद आहे की नाही? आणि आपल्याला जे आपल्या आयुष्यामध्ये कमवायचंय, आपल्याला जे पाहिजे ते वाटत सुटा, हे पण आपण शिकतोय. यज्ञामध्ये आपलं सर्वस्व दान करायचंय, सगळ्या प्रकारच्या संपत्ती दान करायचे. आणि या नियमाला अनुसरून वाजश्रवस ऋषी आता सगळी संपत्ती देत देत गायींचं दान करतायत. हजारो गायी आहेत त्यांच्याकडे, गायींचं दान करतायत. नचिकेत बाजूला बसलेला आहे. तुम्ही दृश्य डोळ्यासमोर आणू शकता. वाजश्रवस ऋषी प्रत्येक येणाऱ्या ऋषी मुनींना किंवा जे कोणी जमा झाले, गोळा झालेले आहेत, त्या सगळ्या ज्ञानी सत्पुरुषांना दान करतायत. गायींचं दान चालू आहे. आता संपत्तीचं दान करून झालं, गायींचं दान सुरू असताना एका क्षणी नचिकेताला असं वाटतं की माझे वडील हे जे गायींचं दान करतायत ना, हे सगळंच दान काही चांगलं दिसत नाहीये. याच्यामध्ये काही भाकड गायी मला दिसत आहेत, काही गायी म्हाताऱ्या झालेल्या दिसत आहेत, की ह्या गायी दान केल्यामुळे ज्याला देतोय ना त्याला त्याचा काही उपयोगच नाही, त्या दूध नाही देऊ शकणार, त्या अशक्त झाल्या. मग अशा प्रकारचं दान केल्यामुळे माझ्या वडिलांना, माझ्या गुरूंना पुण्य मिळणार आहे का? किंबहुना पुण्य मिळणार आहे का असा विचार करताना सुद्धा नचिकेताने विचार असा केलाय, असं थोडंसं कमी प्रतीचं किंवा वाईट प्रकारचं दान जर का आपण दिलं तर आपण आनंद नावाच्या लोकात जातो. आनंद म्हणजे ते आनंद नाहीये. अशा लोकांमध्ये माझे गुरुजी जातील, माझे गुरु, माझे पिता अशा लोकांमध्ये जातील, हे नचिकेताला सहन होत नाही. नचिकेत विचार करतोय बाजूला बसून. ज्या ज्या वेळेला नचिकेताचा आपण एखादा गुण बघू तेव्हा तेव्हा लक्षात घ्या, नचिकेत हा कुमारवयीन आहे आणि त्यावेळेला तो हा विचार करू शकतोय. मग नचिकेत असं म्हणतो, सर्व संपत्तीचं जर का दान करायचंय तर मी सुद्धा एक संपत्तीच आहे ना, वडिलांची किंवा गुरुजींची मी सुद्धा एक संपत्तीच आहे. असा विचार करून नचिकेत मध्ये मध्ये वाजश्रवस ऋषींना, आपल्या पित्याला असं म्हणतायत, बाबा मला कोणाला दान करणार? बाबा मला पण दान करा, मी तुमची संपत्ती आहे. एकदा, दोनदा, तीनदा, 10 वेळा ऐकून घेतात. थांब रे. पुन्हा त्याचं आपलं चालू, मला कोणाला दान करणार सांगा. शेवटी चिडून जाऊन वाजश्रवस ऋषी म्हणतात, अरे तुला दान करायचं ना तर मी मृत्यूलाच दान करेन. मी तुला मृत्यूलाच दान करेन. जर करायचंच असेल तर मी करेन मृत्यूला तुझं दान. नचिकेत मागे लागलाय आणि शब्द तोंडातून निघून गेलेला आहे. याच्यानंतर त्यांना थोडासा त्याचा पश्चाताप झालाय, थोडंसं वाईट वाटलंय की अरे काय बोलून गेलो मी संतापाच्या भरामध्ये. पण नचिकेत हा विचारी होता, विचार करणारा होता. तो म्हणाला, त्यावेळेचे लोक स्वप्नात दिलेले शब्द सुद्धा पाळायचे किंवा स्वप्नात दिलेले वचन पाळण्याची वृत्ती सगळ्या लोकांची होती. नचिकेत मला माझ्या गुरूंच्या तोंडून वचन बाहेर पडलेलं आहे, जर ते शब्द नाही पाळले गेले तर त्यांना पाप लागेल. माझ्या वडिलांच्या तोंडून वचन बाहेर गेलेलं आहे म्हटल्यावरती मला ते पाळलं पाहिजे. रामाची गोष्ट पण अशीच आहे की नाही, माझ्या वडिलांनी वचन दिलंय, मला ते पूर्ण केलं पाहिजे. म्हणून नचिकेत यमधर्माकडे, मृत्यूच्या देवतेकडे जायला सज्ज होतात. वाजश्रवस ऋषींना थोडंसं वाईट वाटतं. ते म्हणतात, त्यांचा संवाद आहे मध्ये थोडासा, मी रागाच्या भरामध्ये बोलून गेलो, असं काही करता कामा नाही. इथे नचिकेत आपल्या वडिलांची, आपल्या गुरूंची समजूत काढतात
की असं काही नाही, शब्द गेलाय हा पूर्ण झालाच पाहिजे. नचिकेत यमधर्माकडे जाण्यासाठी तयार होतात. पण जसा विचार गायींच्या दानाच्या वेळेला नचिकेतानी केला, तसा विचार पुन्हा एकदा नचिकेत स्वतःविषयी करतोय. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. स्वतःविषयी आपण दान जायचंय ना, मग मी त्या क्वालिटीचा आहे का, माझ्यामध्ये ते गुणधर्म आहेत का, मी पण जर का खराब वाईट प्रतीचा जर का असेल तर माझंही दान होऊ शकत नाही. हा विचार इथे नचिकेत करतोय. हा नचिकेताचा विचार आहे. सगळी संपत्ती दान करणार, मला सुद्धा दान करणार. नचिकेताचं स्वगत आहे हा इथे आता, की नचिकेत स्वतःचा स्वतः विचार करतोय. निघालाय तो, म्हणजे सज्ज होतोय हळूहळू, पण मनामध्ये विचार करतोय की मी चांगला आहे का, मध्यम प्रतीचा आहे का उच्च प्रतीचा आहे. बहुना बहुना मेमी प्रथमो बहुना मेमी मध्यमः इग्गस्विद्यमस्य कर्तव्यम यन्मयाद्य करिष्यति. मी कसा आहे, मी उत्तम प्रतीचा कदाचित नसेल, श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ उत्तम मी नसेन, पण मी वाईटही नाहीये, मी मध्यम स्वरूपाचा आहे. मी मध्यम स्वरूपाचा आहे. मी दान जाऊ शकतो, माझं दान होऊ शकतं. मी कसा आहे, नचिकेत विचार करतोय. आपण पुन्हा एकदा त्या गोड रसाळ ओव्या बघूया. त्यातनं कळेल की नचिकेत कशा पद्धतीने स्वतःचा विचार करतोय आणि किती सूक्ष्मात जाऊन विचार करतोय. वरचा विचार केलेला नाहीये. मी कसा आहे, नम्र विनयी कार्य तत्पर आज्ञाधारक विशेष इतर. प्रत्येक शब्द समजण्यासारखा आहे, हळूहळू आपण बघू. त्यासी तुळिता फार तर मध्यम मार्गी ठरेन मी मध्यम मार्गी ठरू शकतो. परी अधमपणे काही कधी मी वागलो नाही, मी कधी अधमपणे वागलेलो नाहीये. विद्याभ्यासी निरुत्साही असा कधीच नव्हतो मी. विद्याभ्यास करताना सुद्धा मी आळस केलेला नाही, मनापासून अभ्यास केलेला आहे. काढून या खुसपट, छान शब्द वापरले ना, काढून या खुसपट सहाध्यायांना ना आणीला वीट. म्हणजे माझ्या वर्गात बसलेल्या मुलांची काही खुसपट मी काढलेली नाही. उन्मत्त अथवा उद्धट असाही न वागलो मी. एवढा विचार करतोय कोण, नचिकेत करतोय. कुमारवयीन 13-14 वर्षाचा कुमार हा सगळा स्वतः विषयीचा विचार करतोय. ही गोष्ट आपल्याला घेण्यासारखी आहे. म्हणून मी आज मुलांना म्हटलं होतं की तुम्ही या ऐकायला की नचिकेताच्या क्वालिटीज काय आहेत, नचिकेताचे गुण काय आहेत. नचिकेत इथे आणखीन एक विचार करतोय महत्वाचा, की मी माझ्या गुरुजींना विरोध केलाय. त्यांनी बोलून दाखवलंय की गाई, ह्या भाकड गाई तुम्ही दान देऊ शकत नाही म्हणून. आहे का कोणाची हिंमत, ह्याच्यामध्ये आहे. शत्रूचेही गुण घ्यावे, शत्रूचेही गुण घ्यावे, दोष गुरुचेही कथावे. याच न्यायाने मी बरवे धनवर्थ्याने बोललो मी जे बोललो गुरुजींना, माझ्या गुरूंना मी जे बोललो की तुम्ही दान करताय हे चुकीचं करताय, हे मी शास्त्रोक्त पद्धतीनेच बोललोय, मी विचारपूर्वक बोललोय. मी इथेही सुद्धा कुठे चूक केलेली नाहीये, म्हणून मी योग्य आहे. भले मी सर्वश्रेष्ठ नसेन, पण मी मध्यम आहे, मी दान जाऊ शकतो, मी कधीही कुठेही चुकीचं वागलेलो नाही. आणि नचिकेताचा आणखीन एक गुण इथे आपल्याला दिसतो की त्यांनी चुकीचं करून पण दिलेलं नाही आपल्या गुरुजींना, आपल्या पित्याला. नचिकेतानी काय केलं इथे, महत्वाचा मुद्दा आहे हा. नचिकेतानी इथे आत्मपरीक्षण केलेलं आहे. आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. आणि कुमार वयात आत्मपरीक्षण करणं हे त्या काळात शक्य होतं, कारण तसं शिक्षण मिळत होतं, तशी वैभवशाली ज्ञान परंपरा आपली होती. गुरुकुलांमध्ये या गोष्टी शिकवल्या जायच्या, म्हणून नचिकेत आत्मपरीक्षण करू शकला. आजच्या काळात सुद्धा आत्मपरीक्षण गरजेचं आहे. आत्मपरीक्षण आपण कधी करायला जातो, जेव्हा कृतज्ञ स्मर स्मर कृतज्ञ स्मर सांगितलं, आठव तू काय काय केलंस, तेव्हा आपण आत्मपरीक्षण करायला जातो. रोज करायला सांगितलंय ना, रोज संध्याकाळी मृत्यूचं दर्शन घ्यायला सांगितलंय. कृतज्ञ स्मर, आठव काय काय केलंस. मुलांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी कसा आहे, मी काय आज वागलोय, मी आणखीन काय चांगला वागू शकतो. आपल्याला अपेक्षित असलेलं यश ज्या वेळेला मिळत नाही, त्यावेळेला आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना, की का मला अपेक्षित यश मिळत नाहीये. स्वामीजींना अपेक्षित नचिकेत का होता, याचं पहिलं उत्तर आपल्याला इथे मिळतं. कुमार वयामध्ये सुद्धा नचिकेत आत्मपरीक्षण करू शकत होता. पहिला मुद्दा. असे मुद्दे तुम्ही मोजा आता किती येत आहेत.
आत्मपरीक्षण करणारा नचिकेत होता, म्हणून तो स्वामीजींना हवाय. आत्मपरीक्षण केल्यामुळे आपल्यातले अवगुण आपल्याला समजतात. नचिकेताने आत्मपरीक्षण केलं आणि त्याला त्याचे गुण समजले. मी मध्यम आहे अशी त्याची खात्री झाली. अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. का पोहोचू शकत नाही? आपण आत्मपरीक्षण करत नाही म्हणून. आपले अवगुण काय आहेत? समर्थ सांगतात, अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. समर्थांची शिकवण आहे. आपण समर्थांचा अभ्यास करतो भरपूर, दासबोधाचा भरपूर अभ्यास आपण करतो. अचूक यत्न करवेना, योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजे. आपला अवगुण काय आहे, आपले लूज पॉइंट्स काय काय आहेत हे आपण शोधून काढले पाहिजे. विद्याभ्यास करताना, शालेय शिक्षण घेताना, पुढे नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात उतरताना आपले अवगुण किंवा आपले जे दुर्बल घटक आपल्यामध्ये जे असतील ते जर आपण शोधले तर त्याच्यावरती आपण काम करू शकतो, ते सशक्त बनवू शकतो, किंवा जे सशक्त मुद्दे आहेत त्याच्या पद्धतीने आपण जाऊ शकतो, तर आपल्याला अपेक्षित यश मिळेल. आणि म्हणून स्वामीजींना हा नचिकेत हवाय, कारण तो आत्मपरीक्षण करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला, समाजातल्या प्रत्येक घटकाला आत्मपरीक्षण गरजेचं आहे. अनेक अनेक वाईट गोष्टींपासून लांब राहतील जर आत्मपरीक्षण प्रत्येक जण करेल. आता नचिकेत सज्ज झालाय. नचिकेतांनी आत्मपरीक्षण केलंय की मी जायला अतिशय योग्य आहे, मी जाणार. आणि नचिकेत निघाला. यमधर्माच्या घरी जाऊन पोचला. यमलोकामध्ये यमाचं दार ठोठवतोय, कोणी दार उघडत नाहीये. यमलोकापर्यंत नचिकेत पोचलेला आहे, पण यमधर्माची भेट मात्र काही केल्या होत नाहीये. कोणी दार अजून उघडत नाहीये. कदाचित यमधर्मांना काहीतरी आली असेल सुपारी, म्हणून ते गेले असतील सगळ्या दूतांना वगैरे गोळा करून, पण नचिकेताची भेट होत नाही. आजूबाजूला काही दूत असतात, ते बऱ्याच वेळानंतर येतात, चौकशी करतात, हो का यमधर्मांना भेटायचंय का, बसा. आपणही सांगतो ना बसा, येतील. यमधर्म 3 दिवसांनंतर आलेले आहे. आता यमधर्म मिळत नाही, भेट होत नाही, म्हणून नचिकेत निघून आलेला नाहीये. मुळात काय माहितीये का, हल्ली आपलाच स्वभाव असा आहे की जाताना त्याला आधी फोन करतो, तो नसेल तर मला परत यायला लागेल, ही आत्ताची आपली गोष्ट आहे. किंवा काही नाही, मी जातो, नाही येत का तुम्ही, मग नाहीये, मग मी नंतर येईन कधीतरी. नचिकेत तिथे बसला. मी यमधर्मांकडे आलोय, त्यांची भेट मला घ्यायची आहे, मला वडिलांनी दान केलेलं आहे मृत्यूच्या देवतेला, म्हणून मी आलोय. 3 दिवस पर्यंत नचिकेत थांबलेले आहेत वाट बघत. आता आपणही समजा कुठे बाहेरगावी असलो आणि आपला एखादा पाहुणा घरी आला असेल, तर आल्यावरती आपण त्याची विचारपूस करतो. यमधर्म 3 दिवसांनंतर आले आणि त्यांनी विचारपूस केली, काय कसं काय, क्षेमकुशल, घरी सगळे बरे आहेत. मग दूत त्यांना सांगतात, हो बाहेर एक ऋषिकुमार येऊन बसलेला आहे, 3 दिवस झाले, 3 रात्र तो तिथे बसलाय, तुमची वाट बघत बसलाय. असं कळल्यावरती यमधर्म अतिशय तत्परतेने धावत धावत नचिकेतापर्यंत येतात. नचिकेतांची चौकशी करतात, कुशलक्षेम विचारतात. आपल्याकडे अतिथी देवो भव, अतिथीचा सन्मान करण्याची परंपरा आहे. आणि ज्याच्या घरी अतिथी उपाशी राहतो, आता नचिकेत 3 रात्र तिथे उपाशी बसलेले आहेत. यमधर्माला याची काळजी आहे. यमधर्माला माहिती आहे अतिथी आपल्या दाराशी जर का उपाशी राहिला तर काय होतं. त्याचे पशु पुत्र सगळे नाश पावतात. अनेक त्याच्या इच्छा ज्या असतात त्यांचा नाश होतो, त्याची संपत्ती नष्ट होते, असं शास्त्र सांगतं. अतिथी उपाशी राहू नये कधी. अतिथी देवो भव, आपली अतिथीचा सन्मान ही आपली खूप जुनी परंपरा आहे, प्राचीन परंपरा आहे, आणि आजही आपण त्याचं जतन करून ठेवलेलं आहे. अतिथी देवो भव. आता नचिकेत उपाशी राहिला का? तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, अतिथी उपाशी राहत नाही, तो खातो. काय खातो? नचिकेताने काय खाल्लंय? पहिल्या रात्री यमाची प्रजा खाल्लेली आहे. जेव्हा उपाशी राहिला होता, यमाची प्रजा खाल्लेली आहे पहिल्या रात्री. दुसऱ्या रात्री यमाची सगळी संपत्ती खाल्लेली आहे. आणि तिसऱ्या रात्री यमाचं सगळं सुकृत खाऊन टाकलेलं आहे. अतिथी उपाशी राहत नाही, तो खातो. प्रजा, संपत्ती, सुकृत सगळं काही त्यांनी 3 रात्रींमध्ये उपाशी असताना संपवलेलं आहे. यमाला हे जेव्हा कळतं या 3 रात्री उपाशी आहे, तेव्हा यमधर्म स्वतः असं म्हणतात की माझं कुशल व्हावं, माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हावे, म्हणून तुम्ही 3 वर माझ्याकडनं मागून घ्या. माझं चुकलंय, माझ्यावर तुम्ही प्रसन्न व्हा, 3 वर माझ्याकडनं मागून घ्या.
यमांनी विनवणी केली आहे नचिकेताला. आपण सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मृत्यूला घाबरतो ना. दुःख भय कसलं आहे? मृत्यूचं भय आहे. आणि इथे यमधर्म स्वतः नचिकेताला विनवणी करताय. घाबरलेत, नचिकेताने एवढं सगळं खाऊन टाकलंय, अतिथी उपाशी राहिलाय, म्हणून त्यांना विनवणी करताय, तुम्ही 3 वर मागून घ्या. नचिकेताचा गुण काय आहे याच्यामध्ये? का घाबरलेत यमधर्म नचिकेताला? नचिकेताचे गुण आपण पाहायचे, क्वालिटीज काय आहेत त्याच्या त्या बघायचे. नचिकेत स्वतः वाईट वागलेला नाही, स्वतःच्या गुरूंना वडिलांना चुकीचं वागून दिलेलं नाहीये, जो चुकीचं होऊ देत नाही आणि स्वतः सुद्धा चुकीचं वागत नाही असा नचिकेत आहे. स्वधर्माचं आचरण करणारा नचिकेत आहे. आपली जबाबदारी काय आहे, शिष्य म्हणून माझी जबाबदारी काय आहे, पुत्र म्हणून माझी जबाबदारी काय आहे, याचा स्वधर्माचं आचरण करणारा नचिकेत आहे. याला नचिकेत म्हणायचंय. आणि म्हणून स्वामीजींना नचिकेत हवाय. स्वधर्माचं पालन करणारा म्हणजे जबाबदारीचं, दिलेल्या कर्तव्याचं पालन करणारा नचिकेत. म्हणून आता दुसरा मुद्दा आपल्याला मिळतो की स्वामीजींना नचिकेतच का हवाय. नचिकेताचे गुणधर्म आपण बघायचे. यम घाबरलाय नचिकेताला. 3 रात्री तू माझ्या दारी राहिला, पूज्य व्यक्तीला त्रास झाला माझ्या घरी. असं कोण म्हणताय? यमधर्म म्हणतायत नचिकेताला. घाबरून विनवणी करतायत. पूज्य आहेस तू माझ्यासाठी, माग 3 वर माग, माझं क्षेमकुशल होऊ दे. कोणाला घाबरलेत? यम, जो स्वतः कधी चुकीचं वागत नाही आणि चुकीचं वागून कोणाला देत नाही अशा नचिकेताला घाबरलेलं आहे. यास्तव कृपा करून इच्छित वर माग 3, तेने दोष निरसून कल्याण माझे होईल की. माझ्या कल्याणासाठी तू 3 वर माग. तरी वंदुन पुन्हा पुन्हा विनवतो मी द्विजा तुला. तुला मी नमस्कार करतो. नमस्तेस्तु ब्रह्मन स्वस्ति मे अस्तु. माझं कल्याण व्हावं, मी तुला नमस्कार करतो. यमधर्माने नचिकेताला नमस्कार केलेला आहे. म्हणून अशा सगळ्या क्वालिटीज आहेत, म्हणून नचिकेत हवाय स्वामीजींना. आता इथून पुढे नचिकेत 3 वर मागतोय यमधर्माकडे. पहिला वर. आता याच्यावरही आपल्याला चांगलं लक्ष ठेवायचंय की नचिकेतानी कसे वर मागितलेले आहे, काय मागितलेलं आहे. पहिल्या वरामध्ये काय मागतोय नचिकेत? शांत संकल्प सुमना यथा. पहिला वर मागतात, माझ्या पित्याची माझ्या विषयीची काळजी दूर व्हावी. माझ्या पित्याची माझ्या विषयीची काळजी दूर व्हावी, त्यांचा राग शांत व्हावा. माझ्यावर जो राग आहे त्यांचा, ज्या रागामध्ये ते माझ्याशी बोललेले आहेत, तो राग त्यांचा शांत व्हावा असा वर मागतायत ना. आपल्याला वर मागायला सांगितलं तर आपण काय मागू? वर माग. एकतर मागता येणार नाही काही पटकन, आणि मागायचंच असेल तर शेजारच्या पेक्षा जास्त संपत्ती आणि चांगली गाडी मला मिळू दे असं आपण मागू कदाचित. यमधर्माच्या कडे वर मागायचंय. माझ्या वडिलांची चिंता, माझी चिंता लागली ना त्यांनाही कळलंय की मी रागाच्या भरात बोलून गेलोय, असं मला बोलायला नको होतं. त्यांची चिंता दूर कर, माझ्यावरचा राग त्यांचा दूर कर. आणि एक गोष्ट मागितली, एकाच वरामध्ये मागितलंय, मी जेव्हा इथून परत जाईन तेव्हा त्यांनी मला ओळखावं. मी जेव्हा इथून परत जाईन तेव्हा माझ्या वडिलांनी मला ओळखलं पाहिजे, हा माझा मुलगा आहे म्हणून. किती चतुराई आहे नचिकेताकडे. एका वरामध्ये वर माग म्हटल्यावरती पहिला वर हा मागितलाय. मृत्यूच्या देवतेकडनं कोणी परत आलाय का? एकदा मृत्यू झाल्यावर परत कोणी आलाय का? बरं, परत जरी तो आला, आपण चिंतन करतोय की नाही आपण कालपासून? ऊर्जा आकार बदलते, एनर्जी लॉ बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी. आत्मा शरीर बदलतो. परत समजा आला मृत्यूच्या देवतेकडनं, तो त्याच शरीरात येईल असं नाही. मग त्याची ओळख होईल का? ओळखेल का त्याला? जुना माणूस असेल तो. मग इथे काय मागितलंय? मी जेव्हा परत जाईन तेव्हा वडिलांनी मला ओळखावं. म्हणजे त्यांनी शरीर रूपातच परत यायचंय. किती विचारपूर्वक मागितलंय, सूक्ष्मातला विचार केलाय, बुद्धी वापरली नचिकेतानी. असा वर मागण्याची बुद्धी नचिकेताकडे होती. विचारपूर्वक मागितलंय. काय मागायचं ते कळतंय नचिकेताला, आणि कोणाकडे मागायचंय तेही कळतंय. ताबडतोब यमानी वर देऊन टाकला. कारण यमानी सांगितले ना, तू वर माग माझ्याकडे, मी द्यायला बसतोय तुला, तू माग, माझं कल्याण व्हायला पाहिजे. लगेच तथास्तु, होऊ दे तसं, तू म्हणशील तसं होऊ दे. पहिला वर लगेच देऊन टाकला, काही वाट बघितली नाही. ताबडतोब तू म्हणशील तसं होईल.
दुसरा वर मागतायत नचिकेत. स्वर्गे लोके न भयम, स्वर्गे लोके न भयम, स्वर्ग लोकामध्ये भय नाही. का? नचिकेत यमधर्माशी बोलतायत हा, संवाद त्यांचा दोघांचा चालू आहे. तुम्ही दृश्य डोळ्यासमोर आणू शकता. यमधर्म बसलेत, नचिकेत बसलाय आणि बोलतायत स्वर्ग लोकामध्ये भय नाही. का? तोंडावर सांगतायत कारण तू तिथे राहत नाहीस. सगळ्यात जास्त भय कसलं आहे? मृत्यूचं भय आहे. स्वर्ग लोकामध्ये तू राहत नाहीस, त्यामुळे स्वर्ग लोकामध्ये भय नाहीये. हे त्याला तोंडावर सांगण्याचं धैर्य नचिकेताकडे आहे, हिंमत आहे. आणि म्हणून हा स्वर्गलोक प्राप्त व्हावा यासाठीचा जो अग्नी आहे, यासाठीचा अग्नी, अमृत तत्व मिळवण्यासाठीचा अग्नी जो आहे ना, तो तू मला दे, मला हवाय तो. का? कारण तिथे भय नाहीये, कारण तू तिथे राहत नाहीस, म्हणून तिथे भय नाहीये. अमृत तत्वाची प्राप्ती मला करायची आहे, त्यासाठी आवश्यक असणारा अग्नी. आता अग्नी याविषयी आपली भरपूर चर्चा झालेली आहे. त्यासाठीचा अग्नी तू मला सांग, काय आहे तो, कुठे मिळेल? यमाने ताबडतोब वेळ न घालवता हा वर देऊन टाकलेला आहे. तथा असतो, देतो मी तुला. हा अग्नी कुठे राहतो? देतो, वर देतो म्हणजे काय? त्यांनी अग्नी आणून नाही दिलेला आहे, अग्नी मला दे डब्यात भरून आणलेला नाहीये. अग्नी मला दे म्हणजे काय सांगितलंय? हा अग्नी कुठे राहतो या अग्नीविषयीचं सगळं ज्ञान यमधर्माने दिलेलं आहे नचिकेताला. अग्नी कुठे राहतो हे सांगितलेलं आहे. शंकराचार्यांनी इथे आपल्याला ते थोडंसं उलगडून सांगतात. विद्वान महापुरुषांच्या बुद्धीच्या गुहेमध्ये हा अग्नी राहतो. हा अग्नी कुठे राहतो? धीराणाम. आपण बघतोय ना, आमच्या सत्पुरुषांच्या, महान विद्वानांच्या बुद्धीच्या गुहेमध्ये हा अग्नी राहतो. तो तिथून घ्यावा लागेल. कसा घेणार? त्यांना शरण जायचं, त्यांच्याजवळ बसायचं, त्यांच्याकडनं ते ज्ञान समजून घ्यायचं. जवळ बसा आणि समजून घ्या. पहिल्या दिवशी आपण सांगितलंय, सगळ्या चर्चेची आपली सेंट्रल लाईन असणार आहे, जवळ बसा आणि समजून घ्या. आचार्यांना हेच सांगायचंय की ज्ञानार्जन करा आणि तेच तुम्हाला स्वर्गापर्यंत घेऊन जाईल, असं स्पष्टपणे इथे आचार्य सांगतात. अग्नी कुठे मिळणार आहे? बुद्धिमान लोकांच्या, ज्ञानी पुरुषांच्या बुद्धीच्या गुहेमध्ये. ऋषींजवळ जाऊन, संतांच्या जवळ जाऊन त्यांच्या ग्रंथांचं आपण वाचन करायला पाहिजे, ग्रंथ आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्या बुद्धीच्या गुहेमध्ये जाऊन तो अग्नी आपण घेतला पाहिजे, असं यमधर्म नचिकेताला सांगतायत आणि शास्त्रकार आपल्यापर्यंत हे पोहोचवतायत. इथे आचार्य आपल्याला जे विषय उलगडून सांगतायत ना, ते किती सोप्या पद्धतीने सांगतात. एक उदाहरण इथे मला घ्यायचंय की विष्णू सहस्रनामाचं जे शांकर भाष्य आहे, मुळात विष्णू सहस्रनामावरती छान शांकर भाष्य आहे, शंकराचार्यांनी खूप छान आपल्याला समजावून सांगितलंय. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला विष्णू सहस्रनामाला सुरुवात होण्याच्या आधी शंकराचार्यांनी आपल्याला धर्म म्हणजे काय हे समजावून सांगितलंय. आणि शांकर भाष्य जे आहे विष्णू सहस्रनामाचं, त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की फक्त आचार्यांनी मी काय सांगतो हे ऐका सांगितलेलं नाहीये. सगळ्या वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये काय काय सांगितलंय ते त्यांनी स्पष्टपणे तिथे सांगितलेलं आहे. यजुर्वेदाच्या वाजसेनीय संहितेमध्ये धर्माची काय व्याख्या आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले तिथे, की आचाराची निश्चित तत्व म्हणजे धर्म आहे. धर्म म्हणजे काय हे कोण सांगताय? आचार्य समजून सांगतायत आपल्याला, कारण शांकर भाष्याचा विचार आपल्याला प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. मनुस्मृतीमध्ये काय सांगितलेला आहे धर्म, महाभारताच्या शांतीपर्वामध्ये काय धर्माची व्याख्या सांगितलेली आहे, हे सगळं आपल्याला शांकर भाष्यामध्ये वाचायला मिळतं. विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीलाच त्यांनी धर्माची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. आचार्य असं सांगतात की सत्य आणि न्याय, प्रेम आणि करुणा, आत्मज्ञान, भक्ती आणि समर्पण या सगळ्या गोष्टींना धर्म असं म्हणतात. आपल्याला धर्म म्हणजे आत्ता काय वाटतंय? उपासना पद्धती, बरोबर? प्रार्थना स्थळ किंवा प्रार्थना पद्धती ज्या वेगळ्या वेगळ्या आपल्याला आता दिसतात बाहेर, तो म्हणजे धर्म असं वाटतं. तो धर्म तेव्हा नव्हताच ना. धर्म ही संकल्पना ह्या गोष्टी ज्या आचार्य आपल्याला समजावून सांगतायत त्याला धर्म म्हणत होते. हे बाकीचे आलेले धर्म म्हणून आपण जे म्हणतो ते आत्ता आलेले आहेत ना, मागे काही वर्षांमध्ये, काही शतकांमध्ये असतील. आपली सनातन वैदिक संस्कृतीमध्ये धर्माची काय व्याख्या आहे त्यासाठी आपण शंकर भाष्य वाचलं पाहिजे. विषय कुठून आलाय? भगवद्गीतेचं भाष्य शंकराचार्यांनी लिहिलं, विष्णू सहस्रनामावर शंकर भाष्य लिहिलं, ते आपण वाचलं पाहिजे, ग्रंथांच्या जवळ गेलं पाहिजे. संकल्पनांचं स्पष्टीकरण आपण करून घेऊ शकतो, ते आपल्याला समजू शकतो.
यमधर्म नचिकेताला सांगतायत की असं तू कर, ज्ञानी लोकांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांच्या बुद्धीच्या गुहेत हा अग्नी राहतो, तथास्तु म्हटलेले आहे. म्हणजे त्यांनी त्याला दुसरा वर जो आहे तो लगेच देऊन टाकलेला आहे, त्याचं उत्तर लगेच दिलेलं आहे नचिकेताला. इथे आणखीन एक गोष्ट यमधर्म करतात. यमधर्माने आता हा जो पाठ सांगितला ना, जे सांगितलं वर दिला म्हणजे हे सगळं त्याला ज्ञान दिलेलं आहे, हे सगळं नचिकेताने यमधर्मांना ताबडतोब जसंच्या तसं म्हणून दाखवलेलं आहे. काय सांगितलं मी? सगळं वाचून दाखवलं यमधर्माला सगळं पुन्हा हे सगळं सांगितलंय. याच्यावरती यमधर्म प्रसन्न झालेले आहे की मी जे सांगितलं ते तुला कळलंय, ते तू नचिकेताचं नाव देऊन टाकतात. हा जो अग्नी सांगतात ना, जो अग्नी दिलाय सांगितलाय, ते सांगतात की या अग्नीला मी तुझं नाव देतो. श्रवण, अध्ययन, अनुष्ठान अशा उत्तम प्रकारे 3 जो करीत असे सेवन, या नचिकेत अग्नीचे, त्रिणाचिकेत अग्नी असं त्याला नाव दिलेलं आहे. 3 प्रकारे केलेलं आहे आणि त्या अग्नीला त्रिणाचिकेत अग्नी असं म्हटलेलं आहे. यमधर्मांनी त्या अग्नीला नचिकेताचं नाव दिलेलं आहे. आता तिसरा वर मागतायत नचिकेत. प्रते मनुष्य या इथं विचिकित्सया. काही लोक म्हणतात, आपण सोपं समजून घेऊया, काही लोक असं म्हणतात, आपल्यालाही हा प्रश्न पडेल, हा सांगितल्यानंतर पडेल. अपेक्षित काय आहे? आधी पडले पाहिजेत प्रश्न आपल्याला. काही लोकांच्या मते मृत शरीरामध्ये आत्मा असतो, मृत शरीरामध्ये आत्मा असतो असे काही जण म्हणतात, आणि काही जण म्हणतात मृत शरीरामध्ये आत्मा नसतो. बरोबर आहे? प्रश्न बरोबर आहे. काही जणांच्या मते आत्मा असतो त्या मृत शरीरामध्ये, काही जणांच्या मते नसतो. तर नक्की काय आहे हे तुम्ही मला, हा संशय माझा तुम्ही दूर करा. हा तिसरा वर मागितलाय. शरीर ज्या वेळेला मृत होतं त्यावेळेला त्यातलं काहीतरी निघून जातं, चैतन्य निघून जातं, आत्मा निघून जातो, म्हणून आपण त्याला मृत म्हणतो की नाही? म्हणतो. पटतंय? चर्चेचं स्वरूप आहे आपल्याला, मी एकमार्गी नाही सांगणार आहे, पटवून दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. शरीर मृत झालं म्हणजे त्यातला आत्मा निघून गेला, म्हणून आपण त्याला मृत म्हटलं. पण आपण एकीकडे काय म्हणतोय? चराचरात ईश्वर आहे, प्रत्येकात ईश्वर आहे, सजीवात निर्जीवात प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे. माझे मृत शरीर समोर पडलेलं आहे, त्याच्यात आत्मा नाहीये का? आत्मतत्व, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर त्यात नाही का बघायचं आहे? ते चराचराचं स्वरूप नाहीये का? आहे. मग काय? हा संशय माझा तुम्ही दूर करा. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत की नाही? आणि दोन्ही गोष्टींमुळे गोंधळ निर्माण झालेला आहे मनामध्ये की नक्की काय, हे काय हे? तर असा तुम्ही माझा संशय दूर करा. हा तिसरा वर नचिकेताने मागितलेला आहे, काहीही मागितलेलं नाहीये. आता जितक्या तत्परतेने पहिले 2 वर हे यमधर्माने दिलेले आहेत, तितका पटकन हा वर दिलेला नाही. यमधर्म इथे असं म्हणतात की पूर्वी देवांना सुद्धा हा संशय निर्माण झालेला होता, त्यांनी संशय हा व्यक्त केला होता, त्यांचा संशय अजून गेलेला नाहीये, दूर झालेला नाहीये. हे तू मागतोयस हे सहज समजण्यासारखं नाही, कारण धर्म सूक्ष्म आहे. तू दुसरा वर माग बाबा, तू हे काहीतरी मागू नकोस, हे देवांना नाही अजून समजून घेता आलंय, हे खूप कठीण आहे समजायला, तू हे मागू नको, तू दुसरा वर माग, मी तुला दुसरं काहीतरी देतो. मा उपरोत्सी मा एनम अतिसृज. माझी तू अडवणूक करू नकोस, माझा उपरोध करू नकोस, तू मला या वरामध्ये अडकवू नकोस, तू मला, तू दुसरं काहीतरी माग, असं सांगतात यमधर्म. नचिकेत मात्र काही ऐकत नाही. घेईन तर हाच वर घेईन, नाही तर नको, मला हेच पाहिजे, मी जे मागितलंय तेच मला पाहिजे, या तोडीचं दुसरं काहीही नाही, असं नचिकेत सांगतायत. मला हाच वर पाहिजे. काय मागितलंय नचिकेतानी आणि यमधर्म द्यायला का तयार नाहीये याचा विचार आपण थोडासा करूया. काय मागितलं नचिकेतानी? आत्मज्ञानच मागितलं ना, ब्रह्मज्ञान मागितलं. काही लोक आहे असं म्हणतात, म्हणजेच तो चराचरात आत्मा, ईश्वर, परमेश्वर, आत्मतत्व आहे की नाही हे मला तू समजून सांग. म्हणजेच आपल्या काल 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या चर्चा चालली तेच ते आहे ना. आत्मतत्व समजून सांग मला ब्रह्मतत्व समजून सांग. नाही सांगता येणार. यमधर्म थांबलेत तिथे. यमधर्म सांगतात हे नको मागू, माझी तू अशी अडवणूक करू नकोस, तू दुसरं काहीतरी माग. नचिकेत ऐकत नाहीये, मला हेच पाहिजे.
मग इथे यमधर्मांनी नेहमीच आपलं नेहमीचं शस्त्र काढलेलं आहे. काय? तू हे मागू नको, मी तुला दुसरं काहीतरी देतो. बघ, हे छान आहे, तू हे करू नकोस, हे कर, हे छान आहे. प्रलोभनं दिलेली आहेत यमधर्मानी नचिकेताला. काय प्रलोभनं दिली आहेत? लक्षात देतील आपल्या. शतायुषः पुत्रपौत्रान् वृणुष्व बहुपशून् हस्ती हिरण्यम अश्वान महद्भूमेः स्वयं यावत इच्छसी तावंत शरदश जीवा वित्तम चिरजीविकाम कामानाम त्वा कामभासम करोमी. कुमार वयाला जी जी प्रलोभनं आवश्यक आहेत ती सगळी यमधर्म देतो म्हणाला. पैसा अडका देतो, सोनं नाणं देतो, हत्ती घोडे, भरपूर म्हणशील तेवढी भूमी तुला देतो, राज्य करतो, भरपूर भूमी देतो. यावत इच्छसी, जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत तुझं आयुष्य तुला मी देतो. तुझी इच्छा असेपर्यंत तुझं सगळं काही देतो. आणि आणखीन एक सांगितलंय, वित्तम, पैसा अडका देतो, संपत्ती देतो, चिरजीविकाम, आणि एक आणखीन सांगितलंय, कामानाम, अप्सरा देतो. कुमार वयातला आहे ना, प्रलोभन यमधर्म दाखवतायत, तुला सगळ्या अप्सरा, सगळं स्वर्गसुख मी तुझ्यासाठी देतो, पण बाबा तू हे नको मागूस माझ्याकडे. पटकन नाहीये दिलेलं ते. आता हे एवढी सगळी प्रलोभनं जर का कुमार वयातल्या मुलासमोर असतील तर काय होईल? पण या प्रलोभनांना हा नचिकेत उत्तर देतोय यमधर्मांना. काय सांगतो नचिकेत? हे सगळं तू सांगतोयस ना, हे सगळे भोग आहेत, हे उद्या राहतील की नाही मला माहित नाही. अगदीच अल्प काळासाठी सुख देणारे अनित्य आहेत. हे सगळे भोग आहेत, हे अनित्य आहेत, खूप कमी काळासाठी टिकणारे आहेत. मनुष्यांच्या, मानवाच्या इंद्रियांचं तेज कमी करणारे हे भोग आहेत. काय काय प्रलोभनं दाखवले ती कळलेत आपल्याला. तेज कमी करणारे, क्षीण करणारे हे कामभोग आहेत. तव एव वाहा तव नृत्य गीते. ठेव तुझीच तुला ही नाचगाणी. कोणाला सांगतायत? यमधर्माला. कोण सांगतोय? कुमारवयीन नचिकेत, 13-14 वर्षाचा कुमार यमधर्माला सांगतायत, तव एव वाहा तव नृत्य गीते. ही तुझी नाचगाणी सगळी प्रलोभनं तुलाच ठेव, मला नको. मी जे मागितलंय तेच मला दे, मला मी मागितलेला वर पाहिजे. सगळी प्रलोभनं दूर करून निश्चयाने आपल्या मार्गावर ठाम राहिला म्हणून यम प्रसन्न झालाय. यमधर्म प्रसन्न झालेत त्याच्या या मार्गावरती. इथे श्रेयस आणि प्रेयसाची चर्चा, दुसरा भाग जो आपला आहे तो इथे सुरू होतो. यमधर्म त्याच्यावर प्रसन्न होता. आत्मज्ञान देण्यासाठी नचिकेताची ही परीक्षाच बघितली ना त्यांनी. पटकन नाही दिलेलं हे. तो पात्र आहे की नाही? इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम. आपण नेहमी म्हणतो अशिष्याला ते देऊ नये, पण आपण तेवढंच, दुसरा पण त्यातला एक भाग आहे, विषयांतर होईल थोडस, पण आपण तेवढंच धरून बसलोय अशिष्याय न देयम. अरे असं नाहीये. त्याच्या संकल्पनेचा अर्थ आपण काय घ्यायचा आहे? त्याच्यासाठी ते नाहीये, त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे तुम्ही दुसरं काही शिकवू शकता ना. त्याची परीक्षा घेतली, त्याला काय योग्य आहे देणं याची परीक्षा घेतलेली यमधर्मानी. आणि यमानी नचिकेताचं इथे कौतुक केलेलं आहे. तिसरा वर म्हणजे आत्मज्ञान मागितलेलं आहे नचिकेतानी, आणि यमधर्म इथे नचिकेताचं कौतुक करतात, कारण त्यांनी श्रेयसाचा स्वीकार केलेला आहे आणि प्रेयसाचा त्याग केलेला आहे. पण कौतुक कसलं केलं यमधर्मानी? स्पष्टपणे सांगितलंय, मी तुझं कौतुक करतोय का? कारण तू निश्चयपूर्वक प्रेयसाचा त्याग केलायस. श्रेयस तू स्वीकारलंयस हे अपेक्षितच आहे. चांगलं वागणं हे सगळ्यांकडून अपेक्षितच आहे. जबाबदारी निभावणं, कर्तव्य निभावणं, याच्यामध्ये आम्ही इतके वर्ष सेवा दिली, अरे ती तुम्ही कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून स्वीकारलेलं होतं. श्रेयसाचा स्वीकार करणं हे अपेक्षितच आहे. कौतुक कसलं आहे? तू प्रेयसाचा निश्चयपूर्वक त्याग केलास. तुझ्या समोर प्रलोभनं आणून ठेवली तरी सुद्धा तुझं मन ढळलं नाही. तू त्याचा त्याग केलास आणि तू श्रेयसाचा स्वीकार केलास, म्हणून तुझं कौतुक आहे. आता इथे याच संगतीला धरून नचिकेत आणि यमधर्म यांच्यामध्ये आणखीन थोडी चर्चा होते. नचिकेत प्रश्न विचारतात की यमधर्मा, माणसाला इतकं स्वातंत्र्य आहे, म्हणजे बुद्धी आहे माणूस, त्यांनी माणसाला प्रत्यक्ष असा प्रश्न सरळ विचारलाय की माणसाला एवढं स्वातंत्र्य असताना सुद्धा ते प्रेयसाचा मार्ग का निवडतात? जो मार्ग
नचिकेतानी त्यागलेला आहे, निश्चयपूर्वक सोडून दिलेला आहे, मला प्रलोभन नको. मग नचिकेत आता प्रश्न विचारतायत यमधर्मांना की का रे माणसं अशी वागतात? त्यांच्याकडे स्वातंत्र्य आहे ना, हे निवडू का हे निवडू, तरी सुद्धा ते प्रेयसाची निवड का बरं करतात? यमधर्म सांगतायत सगळ्या माणसांना ना सगळ्याची जाणीव असते, नाही असं नाही, सगळं कळतं सगळ्या लोकांना, दोन्ही बाजू कळतात, चांगलं काय आहे वाईट काय, श्रेयस आणि प्रेयस दोन्ही कळतं, त्यातून मिळणाऱ्या फळाची सुद्धा जाणीव सगळ्यांना असते. किती छान संवाद करतायत दोघं जण. सगळ्यांना सगळं कळतं, प्रेयसातून मिळणारं फळ काय आहे आणि श्रेयसाचं मार्ग निवडला तर फळ काय आहे याची सगळ्याची कल्पना सगळ्या लोकांना असते, पण त्यांच्या दृष्टीला त्वरित मिळणारे भोग दिसतात, सुख दिसतं, पटकन सुख मिळणारे ना ते दिसतं, आणि तरीही मुद्दामून सुख दिसतं पण त्यातलं दुःख दिसत नाही, असं यमधर्म सांगतायत स्पष्टपणे. प्रेयसाचा मार्ग निवडतात, श्रेयस प्रेयस दोन्ही मार्ग समोर आहेत, तरी प्रेयसाचा मार्ग का निवडले जातो लोकांकडनं? कारण त्वरित लगेच मिळणारे भोग आणि सुख दिसतं, पण त्याच्या अंतरंगात दडलेलं दुःख त्यांना दिसत नाही, असं यमधर्म सांगतायत. पण हे लोक प्रज्ञावान कसे बरं असतील असं नचिकेत म्हणतो. मग हे प्रज्ञावान असतील का जे प्रेयसाचा निवड करतात? यमधर्म सांगतात ते प्रज्ञावान नाहीत कारण ते प्रेयसाचा निवड करतात, पण ते मूर्खही नाहीत कारण त्यांना कळत असतं, त्यांना कळतच नाहीये आणि त्यांनी काही निर्णय घेतला तर वेगळी गोष्ट आहे. ते प्रज्ञावानही नाहीत आणि ते मूर्खही नाहीत. झोपलेल्याला जाग करता येतं पण सोंग घेतलेला करता येत नाही, त्याला उठायचंच नाहीये ना, अशा प्रकारची माणसं आहेत. त्यांनी टीका नाहीये केलेली, पण त्यांनी माणसांचा स्वभाव वर्णन असं आपण इथे म्हणू शकतो की नचिकेत आणि यमधर्मामध्ये चाललेल्या संवादामध्ये इतका सुंदर विचार आहे. झोपलेल्याचं सोंग जो घेतो त्याला जाग करता येत नाही. श्रेयसाची पूर्ण कल्पना असताना प्रेयसाची निवड करणारे हे लोक जे आहेत हे झोपेचं सोंग घेतलेले लोक आहेत, हे जागे होऊ शकत नाही. यमधर्म संवाद करताना नचिकेताचं कौतुक करतायत या गोष्टीसाठी की त्यांनी प्रेयसाचा विचारपूर्वक निश्चयपूर्वक त्याग केलेला आहे. यमधर्म आता ही श्रेयस आणि प्रेयस हा आपल्या आजच्याचा दुसरा भागच होता, ते पूर्णपणे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की श्रेयस आणि प्रेयस. नचिकेत यमधर्म म्हणतात की श्रेयस आणि प्रेयस हे एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत. काही वेळा त्याच्यामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो, एकमेकात मिसळून गेलेले मार्ग आहेत. जसं दूध आणि पाणी एकत्र राहतं तसं हे दोघेही एकत्र आहेत. पण हंस असं म्हणतात ना की दूध पाणी वेगळं करतं. हंस जसा दूध पाणी वेगळं करतो तसं प्रज्ञावान लोक जे आहेत ना ते हे परस्पर विरुद्ध मार्ग आहेत याचं ज्ञान ठेवतात. प्रज्ञावान लोक त्यांना समजतं की हे जरी एकमेकात मिसळलं गेलेलं असलं तरी सुद्धा हे दोन्ही विरुद्ध दिशेला जाणार आहे, श्रेयस आणि प्रेयस. आणि मग असा विचार करून ते श्रेयसाची निवड करतात. प्रज्ञावान लोक त्यांना समजतं, ते समजून घेतात की हे दोन्ही एकमेकात मिसळलेले आहे, दोन मार्ग एकत्रच जणू झालेले आहेत, पण तरी सुद्धा बुद्धिपूर्वक विचारपूर्वक ते श्रेयसाची निवड करतात, प्रलोभनांची, प्रेयसाची करत नाहीत. आणि ते तू केलंयस म्हणून मी तुला प्रज्ञावान म्हणतो. यमधर्मांनी नचिकेताला प्रज्ञावान म्हटलेलं आहे. श्रेय मार्ग हे विवेकाचं फळ आहे, श्रेय मार्गाने जाणं हे विवेकाचं फळ आहे, आणि प्रेयसाच्या मार्गाने जाणं हे अविवेकाचं फळ आहे. विवेक आपण बघितलाय, विवेक म्हणजे काय? विद्या आणि अविद्या, प्रकाश आणि अंधार याच्यामध्ये जेवढा फरक आहे ना तेवढा फरक, तेवढं अंतर या श्रेयस आणि प्रेयसामध्ये आहे. यमधर्म म्हणतात मी तुझी परीक्षा घेतली, तुझ्याबद्दल मला विश्वास वाटतोय आता की तू आत्मविद्येचा खरा अधिकारी आहेस. मी सांगतो तुला. यमधर्म म्हणाले तू आहेस अधिकारी. इथे नचिकेत आता म्हणतायत यमधर्माला, विनंती करतायत किंवा त्याच्या समोर सांगतायत, अधीर जिज्ञासू मी लेकरू, तुम्ही कृपाघन सद्गुरु, वेळ आता नका करू, बोधासाठी उत्कंठ मी. नचिकेत म्हणतायत यमधर्मा लवकर सांगा मला हे नक्की काय आहे. नचिकेता तू हे आत्मज्ञान मागतोयस ना, हे खूप दुर्लभ आहे, हे सहजासहजी मिळालेलं नाही, देवांना सुद्धा हे मिळालेलं नाही. काही जणांना किंवा खूप जणांना हे ऐकायला सुद्धा मिळत नाहीये, असं हे आत्मज्ञान तू मागतोयस. ऐकूनही समजत नाही. काल आपण बघितलंय, मनाने विचार करू शकत नाही, ऐकता येत नाही, सांगता येत नाही, दिसू शकत नाही, असं हे आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे.
यासाठीचा यमधर्म स्पष्टपणे सांगतायत हा, यासाठीचा वक्ता हा दुर्लभ आहे आणि श्रोता सुद्धा दुर्लभ आहे. हे नाही पटकन सांगू शकत. इंद्रियांच्या अखत्यारीतली ही गोष्ट नाही. आत्मज्ञान समजून घेणं ही इंद्रियांच्या अखत्यारीतली गोष्ट नाही. काल पाहिलंय आपण, या सगळ्यावरती मोठी चर्चा आपली झालेली आहे. इंद्रियांना न समजणारी, न जमणारी गोष्ट आहे. आत्मज्ञान जर समजायचं असेल तर त्याला आवश्यक असलेली बुद्धी जी आहे ती सुद्धा तर्काने येणार नाहीये. यमराज सांगतात ही बुद्धी आत्मज्ञानी लोकांकडनं मिळवायला पाहिजे. आता बुद्धी या स्वरूपावरती आपलं काल भरपूर विवेचन करून झालेलं आहे की बुद्धी कशी बनवायची, आपण बुद्धी कुठून मिळवायची, आपण बोध प्रतिबोध कुठून होत आहेत, त्याचे मार्ग, स्त्रोत, सोर्स कोण आहेत, या सगळ्याची चर्चा आपली झालेली आहे. या बुद्धीच्या गुहेमध्ये तुला जायला पाहिजे. धीर पुरुषांच्या पायाशी बसूनच तुला आत्मज्ञान मिळवलं पाहिजे. जे मगाशी अग्नी सांगितलाय ना, त्याच अग्निविषयी परत सांगतात. हा अग्नी आपल्या बुद्धीच्या गुहेत यायला हवा. आणि हा कधी येईल? जेव्हा आपण सत्पुरुषांच्या जवळ जाऊ, त्यांच्या जवळ बसून आपण हे सगळं समजून घेऊ, तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये असलेला अग्नी आपल्यामध्ये येईल. ते ज्ञान आपण आपल्यामध्ये घ्यायचंय. बुद्धीनी जाणून घेण्याची गोष्ट आहे ही. दुर्लभ गोष्ट आहे. पटकन नाही सांगू शकत नाही, जाणवू शकत नाही, दाखवू शकत नाही, अशी गोष्ट आहे. आणि हे आत्मज्ञान कोण समजावून घेऊ शकतो? ज्याची बुद्धी संस्कारित आहे. म्हणजेच प्रतिबोधाचा थोडासा संगती आपण लावू शकतो. संस्कारित बुद्धी आपण म्हटले ना, बुद्धीला होणाऱ्या प्रत्येक बोधामध्ये आपल्याला परमात्मा, परमेश्वर बघायचा आहे. संस्कारित बुद्धीनीच आपण हे आत्मज्ञान समजून घेऊ शकतो. ग्रंथ समजून घ्यायला पाहिजे. ग्रंथ म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण असं म्हणतोय ग्रंथ समजून घ्यायला पाहिजे. समर्थ ग्रंथांविषयी सांगतात. ग्रंथ म्हणजे काय? जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधना आवडे, या नाम ग्रंथ. समर्थांनी सांगितलंय. अशा संतांच्या सान्निध्यात आपण जायचंय आणि आपला अग्नी त्यांच्या अग्नीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ज्ञानाग्नीचं काम आहे सगळं. इथे आचार्य असं सांगतात, शंकराचार्य असं सांगतात, कितीही शास्त्रांचं पठण करा, कितीही देवांची पूजा करा, भजन करा, पठंतु शास्त्राणी यजंतु देवान, कुर्वंतु कर्माणी भजंती देवताः. किती पूजा करा, तुम्ही भजन करा, पूजन करा, शास्त्राचं पठण करा, पण आत्मबोध ब्रह्मदेवाची 100 वर्ष 100 वर्ष जरी गेली ना तरी होणं अवघड आहे. हे सगळं कर्म करून आपण काय करणार आहोत? आपण कर्माविषयी बोललोय परवा. कर्मकांड पण महत्वाचं आहे. कर्म महत्वाचं आहे कारण त्यांनी मनाची शुद्धी होते. आणि शुद्ध स्वरूपातलं मन जर का असेल तर आपण परमेश्वरापर्यंत जाण्याच्या मार्गाला चालू होऊ शकतो हळूहळू पुढे. त्यामुळे कर्म महत्वाचं आहे. पण आत्मज्ञान, ब्रह्मतत्व, परमात्मा समजून घेण्यासाठी आपल्याला बुद्धी महत्वाची आहे. ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. हा ज्ञानाग्नी आपल्यामध्ये प्रज्वलित झाला पाहिजे. एक आणखीन अग्नीच्या 3 प्रकारांमध्ये हा ज्ञानाग्नी आहे. आणखीन दर्शनाग्नी आणि जठराग्नी हा आणखीन वेगळा प्रकार आहे. कधीतरी अग्निविषयी बोलताना आपण बोलूया. हा ज्ञानाग्नी आपण सगळ्यांनी प्रज्वलित करायला पाहिजे असं आपल्याला आचार्य सांगतायत, सोपं करून सांगतायत. अजून एक उत्तर आपल्याला इथे मिळालं की स्वामीजींना नचिकेत का हवाय. तिसरं उत्तर काय? निश्चयपूर्वक प्रेयसाचा त्याग, श्रेयसाचा स्वीकार अपेक्षित आहे. पण स्वामीजींना नचिकेत का हवा याचं तिसरं उत्तर आपल्याला मिळालंय. निश्चयपूर्वक प्रेयसाचा, प्रलोभनांचा त्याग त्यांनी केलेला आहे. इथे पुढे यमधर्म नचिकेताला अजून काही गोष्टी सांगतायत. निवेदन केलेलं आहे भरपूरसं. सर्व वेद, सगळे वेद जे आहेत ना, 4 वेद, ते प्राप्त व्हावं, जे काही प्राप्त व्हायला पाहिजे असं मानतात. सर्व तपस्वी जे मिळावं म्हणून तप करतात, प्राप्ती व्हावी म्हणून तप करतात. वेद अपेक्षा ठेवतात की हे मिळालं पाहिजे. ते काय आहे? ते एकाक्षर ओम आहे. आचार्य सांगतात हे तत्व उत्पन्न होत नाही, ते नाश पावत नाही. ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही, बरोबर ना? ते उत्पन्न होत नाही, त्याला नाश नाही. सूक्ष्म आहे आणि मोठ्याहून मोठं आहे. सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि मोठ्याहून मोठं आहे. आणि ते बघण्यासाठी आपल्याला इंद्रियांची प्रसन्नता असली पाहिजे. आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, इंद्रियांच्या अखत्यारीत हे नाहीच आहे. पण आपण काल म्हटलंय की तो ब्रह्म्याचा पसारा मात्र जाणवू शकतो. किती पसारा आहे मोठा याचा, हे जाणण्याची क्षमता इंद्रियांकडे आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेप्रमाणे ते जाणवू शकतो थोडस.
आता ही इंद्रियांची प्रसन्नता आपल्याकडनं कुठून येईल? आचार्यांनी हे सगळं सांगितलंय ना, की वेदांना जे अपेक्षित आहे, तपस्वी ज्याच्यासाठी तप करतात, हे मिळवायचं असेल तर इंद्रियांची प्रसन्नता आवश्यक आहे. मग ही इंद्रियांची प्रसन्नता आवश्यक असेल तर आपल्याला दोन गोष्टींचा त्याग केला पाहिजे, दोन गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. हर्ष आणि शोक. हर्ष आणि शोक यांच्या त्यागातूनच इंद्रियांची प्रसन्नता आपल्याला मिळणार आहे. शरण गेलं तर हे शक्य आहे. संतांना शरण गेलं, ग्रंथांच्या जवळ गेलं तर हे सगळं आपल्याला शक्य आहे. आपला हर्ष आणि शोकाचा त्याग. काल आपण दुःखाची दोन कारणं बघितली, ती शोक आणि मोह. तसंच इंद्रियांची प्रसन्नता आपल्याला मिळालेल्या यशामध्ये आपल्याला आनंद पण होता कामा नाही आणि आलेल्या अपयशामध्ये दुःखही होता कामा नाही. आपल्याला हर्ष पण नकोय आणि शोक पण नकोय. दोन्हींचा त्याग केल्यावरती आपल्याला इंद्रियांची प्रसन्नता मिळणार आहे. हे सगळं यमधर्माने सांगितलं नचिकेताला संवादामध्ये. तिसरा वर मागताना म्हणजे आत्मज्ञान कसं आहे, कुठून मिळवायचं, या सगळ्याविषयी त्यांना नचिकेताला अवगत केलेलं आहे. आता आणखीन एक गोष्ट यमधर्म सांगतात की तुला चिंतन करावं लागेल, आत्मतत्वाचं चिंतन करावं लागेल. ईशतत्वाचं जर तू चिंतन केलंस तर ते ईशतत्व येऊन तुला सांगेल की ते काय आहे. दुसरा कोण सांगू शकत नाही. तू आत्मतत्वाचं चिंतन कर. कालच्या गोष्टीमध्ये इंद्र यक्ष दिसत नाही म्हटल्यावर निघून आला का? नाही निघून आला. तो त्या यक्षाच म्हणजे जी काही शक्ती होती तिचंच चिंतन करत बसला. तेव्हा त्या शक्तीने सांगितलं ना मी कोण आहे. तसं इथे सांगितलंय तुला चिंतन करावं लागेल. आत्मतत्वाचं चिंतन कर म्हणजे आत्मतत्वच तुला सांगेल. ईशतत्वाचं चिंतन कर म्हणजे ईशतत्व तुला सांगितलं जाईल. माऊली म्हणते शून्य जे दावावे जाहले तै बिंदुले पाहिजे एक केले तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत किजे. काल आपण बघितलं शून्य दाखवायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक वर्तुळ, मर्यादित वर्तुळ छोटं काढावं लागतं आणि ते वर्तुळ काही नाही, त्याला उपाधी लावली आपण त्या वर्तुळाची. ती उपाधी जेव्हा जाईल तेव्हा जे शिल्लक राहील तेच ब्रह्मतत्व आहे. एक उदाहरण आहे इथे छान. स्वामी रामतीर्थ भूमितीचा वर्ग घेत होते एकदा आणि त्याच्यात त्यांनी फळ्यावरती एक टिपका काढला आणि म्हणाले की याला बिंदू म्हणतात, याला बिंदू म्हणतात. आणि त्यांनी व्याख्या सांगितली बिंदूची की ज्याला लांबी रुंदी नाही, जी मोजू शकत नाही, लांबी रुंदी ज्याला नाही तो बिंदू. आता त्याच्यात आपल्या सगळ्यांसारखा एक हुशार विद्यार्थी होता. तो सांगतो तुम्ही हे जे काढले ना याला तर लांबी रुंदी आहे, मोजू शकतो, मी तुम्हाला मोजून दाखवू शकतो, पण तुम्ही याला बिंदू म्हणतात म्हणून कसं म्हणता? तुम्ही जे सांगितलं त्याला बिंदू म्हणतात आणि जी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही जे सांगताय आणि जे दाखवताय याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानी होते ना शिक्षक, त्यांनी सांगितलं मी सांगितलं ना ते बरोबर आहे. मी काय सांगितलं? मी तुला व्याख्या सांगितली की ज्याला लांबी रुंदी नाही, ज्याला लांबी रुंदी मोजता येत नाही तो बिंदू. आणि मी ह्याला काय सांगितलं? जो टिपका काढलाय त्याला ह्याला बिंदू म्हणतात, ह्याला बिंदू म्हणा, कारण तुमची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हे काढणं गरजेचं आहे. हा बिंदू आहे असं मी म्हटलं का? ह्याला बिंदू म्हणतात असं मी म्हटलेलं आहे. ज्या वेळेला तो बिंदू पुसून टाकला जाईल किंवा त्याच्याला लावलेली जे शून्य नल सेट्स आपण काल बघितलं होतं ना 12वीला आहे इंग्रजी गणितामध्ये, नल सेट दाखवायचा असेल तरी सुद्धा आपल्याला शून्य दाखवायला लागतो. रिकामा आहे म्हणून ते आपण गोल काढतो. ती उपाधी ज्या वेळेला जाईल तेव्हा जे शिल्लक राहील ते ब्रह्मतत्व असेल. बिंदू म्हणणं वेगळं आहे आणि बिंदू असणं वेगळं. याला बिंदू म्हणतात असं त्यांनी सांगितलं. बिंदूच्या ज्या मर्यादा आहेत त्या सगळ्या नाहीशा केल्या की खऱ्या बिंदूचं ज्ञान आपल्याला होईल. माऊली म्हणते हे शून्य काय सांगताना या मर्यादा पुसल्या गेल्या पाहिजे. अद्वैत सांगताना द्वैताचा आश्रय घ्यावा लागतो. सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावं. निर्गुण परब्रह्म परमात्मा दाखवण्यासाठी ओम हे अक्षर दाखवलेलं आहे. या अक्षराची योजना केलेली आहे. परब्रह्माचं सगळं ज्ञान या एका अक्षरामध्ये केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ओम म्हणू तेव्हा आपल्याला मागचे 3ही वर्ग आठवायला हवे, आजचा धरून 4ही वर्ग आठवायला हवे, चर्चा आठवायला हव्या. ओम हे एक म्हटलं की, कारण ते सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे असं आपण म्हणू शकतो. आत्मतत्वाच्या चिंतनातूनच आत्मतत्व कळेल आणि त्यासाठीची बुद्धी ही संतांजवळ गेल्यावरच आपल्याला मिळणार आहे. सद्गुरु सान्निध्य हे पदोपदी सांगितलेलं आहे. शेवटचा भाग आपला सुरू होईल आता. यमधर्म इथे सांगतात की कुशल वक्ता जो आहे तो कुशल श्रोता सुद्धा असायला हवा.
आणि असा श्रोता होण्यासाठी आपल्याला नचिकेताचे सगळे गुणधर्म आपल्या अंगामध्ये धारण केले पाहिजेत. उत्तम वक्ता हा उत्तम श्रोता असायला हवा. आणि ह्या सगळ्या क्वालिटी ज्या आपण बघतोय, गुण बघतोय नचिकेताचे, हे सगळे गुणधर्म नचिकेताकडे आहेत, ते आपण धारण केले पाहिजेत. आणि म्हणून स्वामीजींना हा नचिकेत हवा होता. त्याच्याकडे ह्या क्वालिटीज आहेत. अशा क्वालिटीज असणारे 100 युवक जर का त्यांना मिळाले किंवा आत्ता निर्माण झाले, तर भारताला विश्वगुरु होण्यापासून कोणी रोखू शकेल का? कुमारवयीन 12-13 वर्षाचे युवक, 13-14 वर्षाचे युवक अशा इतके संपन्न असतील, एवढे सामर्थ्यशाली असतील, तर आपण जगद्गुरु, विश्वगुरु हे लगेच होऊ शकतो. सनातन वैदिक संस्कृती, सनातन परंपरा, ज्ञान परंपरा, त्याचं हे यश आहे. तेव्हा हे सगळं होतं. आता हे सगळं आपल्याला निर्माण करायचंय, याचं संरक्षण करायचंय आणि याच्याबरोबरच आपल्याला याचं संवर्धन सुद्धा करायचंय, हे वाढवायचंय. एकमेकांना हे विषय सांगायचे, स्वतः शिकून घ्यायचे, म्हणजे संरक्षण आहे. आणि इतरांना गोळा करून, मुलांना गोळा करून या गोष्टी समजावून सांगायचे. तरुणांना या गोष्टी सांगितल्या की त्यांना पटणार आहेत. प्रश्न कुठे आहे? हा विषयच आजपर्यंत माहित नव्हता ना. हा विषय ऐकलाच नव्हता कधी, हा विषय वाचलाच नव्हता कधी. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे आपण रोजच्या जीवनात उतरवू शकतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं वाटत असेल मनामध्ये, हो हे मी सांगू शकेन. उपनिषदांचा अभ्यास, वेदांताचा अभ्यास आपल्यामध्ये तेज भरतो, आपल्याला निर्भय बनवतो, जबाबदारी घ्यायला शिकवतो. हो मी करेन, जमेल तसं करेन, प्रयत्न करेन, ही जबाबदारी घ्यायला आपल्याला वेदांताचा अभ्यास शिकवतोय. श्रेयसाचा विचारपूर्वक स्वीकार आणि प्रेयसाचा विचारपूर्वक त्याग, यमधर्माने कौतुक केलंय. आणि स्वामीजींनी नचिकेतच का मागितलाय याची उत्तर आपण आज इथे चर्चा केलेली आहे. यानंतर एक रथरूपक आहे, तेवढं थोडंसं आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया आणि आपण आजचा विषय थांबवूया. रथरूपक अनेक रूपक आहेत, म्हणजे उदाहरण थोडक्यात उपनिषदकारांनी शेवटच्या भागामध्ये उदाहरण दिलेलं आहे रथाचं. मनुष्य शरीर हा एक रथ म्हटलाय, त्याच्या आतमध्ये आत्मा बसलेला आहे. त्या रथामध्ये हा रथ ज्या रस्त्यावरून जातोय तो विषयांचा रस्ता आहे. सोपं आहे उदाहरण समजायला. अश्व आहेत, घोडे आहेत रथाचे, ते म्हणजे इंद्रिय आहेत आपली, आणि यांचा जो नियंत्रित करायचा लगाम आहे ते म्हणजे आहे मन. आणि आता सारथी कोण असणार आहे रथाचा? आपल्याला अंदाज यायला हवा. हा लगाम कोणाच्या हातात आहे? सारथी कोण आहे? बुद्धी. असं सगळं रथाचं रूपक सांगितलेलं आहे. तिच्या हातात लगाम आहे, बुद्धीच्या हातात लगाम आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. काल आपण बघितलं शरीर का महत्वाचं आहे, कारण आत्मतत्व, आत्मज्ञान, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर समजून घेणं हे केवळ बुद्धीनेच शक्य आहे. आणि बुद्धी ही एकमेव मनुष्य जन्मातच आपल्याला मिळते. मनुष्य शरीरात असतानाच आपण तिचा वापर करू शकतो. प्राणी मात्रांमध्ये कुठच्या योनीमध्ये जन्माला आलो आणि आम्ही भगवंत जाणून घ्यायचा प्रयत्न केला, होऊच शकत नाही. काल बघितलंय आपण प्राणी आणि मनुष्यामधला जन्म फरक काय आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीराची आवश्यकता बघितली, विषयांना भोगणारी इंद्रिय पाहिली, मनाने मागितलंय, पण लगाम कोणाच्या हातात आहे? बुद्धीच्या हातात आहे. इंद्रिय कोणाला रिपोर्ट करतात? मनाला रिपोर्ट करतात. मनाने बुद्धीला रिपोर्ट करणं अपेक्षित आहे, केलं पाहिजे, पण ते करत नाही. आणि मग मनाने निर्णय घेतला की तो चुकू शकतो. बुद्धीने घेतलेला निर्णय चुकू शकत नाही. मनाने रिपोर्ट बुद्धीला रोज करा, प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रतिबोधाने करायचंय, प्रत्येक बोधामध्ये करायचंय. सारथी सशक्त हवाय आपल्याला की लगाम सशक्त हवाय, हा विचार आपण करूया. आणि इथून जाताना हा विचार घेऊन जाऊ की आमचा सारथी सशक्त हवाय म्हणजे बुद्धी, का लगाम मन सशक्त हवाय? ज्याची बुद्धी सशक्त, लगाम ओढण्याचं काम कोण करणार आहे? बुद्धी करणार आहे. कधी ओढायचं आहे आणि कधी सैल तर सोडायचाच नाहीये, कारण बुद्धीनीच आपण सगळे निर्णय घेऊ शकतो. बुद्धी वापरूनच आपण आत्मतत्वापर्यंत जाऊ शकतो, त्याचं ज्ञान मिळवू शकतो. बुद्धी एवढी सशक्त पाहिजे ना की तिने लगाम ओढून धरायला पाहिजे, मन नियंत्रित केलं पाहिजे. असं हे रथरूपक इथे सांगतात. अजून एकच शेवटचा भाग आहे, सगळ्यात आवडतं वाक्य आणि आपल्या सगळीकडे प्रसिद्ध असलेलं वाक्य या उपनिषदामध्ये येतं. स्वामी विवेकानंद सांगतात आपल्याला, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. माहिती सगळ्यांना वाक्य, विवेकानंदांच्या फोटोवरती खाली हे वाक्य असतं, उत्तिष्ठत जाग्रत, उठा जागे व्हा,
प्राप्य वरान निबोधत. काय सांगतात? श्रेष्ठ आचार्यांकडे जाऊन ज्ञान मिळवा, बुद्धी मिळवा. आणि त्याच्या पुढचं चरण असं आहे, क्षुरस्य धारा निशिता. त्याचा अर्थ असा होतो की हे सोपं नाहीये. धार लावलेल्या शस्त्रावर पाय ठेवण्यासारखी गोष्ट आहे ही. बऱ्याच वेळा फक्त पहिलंच वाक्य लिहिलेलं असतं, खालचं वाक्य पण महत्वाचं आहे की हे सोपं नाहीये. धार लावलेल्या शस्त्रावर पाय ठेवण्यासारखा हा मार्ग आहे. या तत्वज्ञानाला तुम्ही सामान्य समजू नका, हा धारदार मार्ग आहे. पण बुद्धीनी उठा, जागे व्हा, बुद्धिपूर्वक समजून घ्या. तुमच्या श्रेष्ठ आचार्यांकडे, तुमच्या सद्गुरूंकडे जा, त्यांच्या जवळ बसून समजून घ्या. तस्मात गुरुमुपाश्रये. सद्गुरूंना शरण जा, समजून घ्या. पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच मार्गावरती यायचंय की समजून घ्या. याच्यानंतर पूर्ण शेवटच्या मंत्रामध्ये भगवद्गीतेला जुळणारं तत्वज्ञान या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. उपनिषदकार योगावर चर्चा करतात, योग या विषयावरती. इंद्रियांचा लगाम सारथीने ओढून धरायचा आहे, बुद्धीने ओढून धरायचा आहे. आणि इंद्रियांच्या स्थिरतेला, संगती फक्त एवढीच लक्षात घेऊया आपण, योगावर चर्चा केलेली आहे. काय सांगतायत? इंद्रियांचा लगाम कोणी ओढून धरलाय? बुद्धीने ओढून धरलाय, मन ओढून धरलाय. तेव्हा काय होईल? इंद्रियांची स्थिरता होईल. इकडे तिकडे धावणार नाही, मन धावणार नाही, इंद्रिय दुसरा काही विचार करणार नाही. विषय येतो त्यांचा झाला नारायण. इंद्रियांचा विषय, सगळ्यांचा डोळ्यांचा विषय कृष्ण व्हावा. इंद्रियांचा विषय हा परब्रह्म परमात्मा व्हावा. तो इकडे तिकडे जाणार नाही, म्हणजे ते स्थिर बनतील, स्थिरता येईल. या इंद्रियांच्या स्थिरतेला योग म्हटलेला आहे. ही मोठी विस्तृत चर्चा शेवटच्या भागामध्ये केलेली आहे. सगळे प्राण, सगळे इंद्रिय यांचा विचार आपण केला. बुद्धीच्या ठिकाणी आपण हे सगळे जर का साठवले, बुद्धीने विचार केला, बुद्धीने निर्णय घेतले आणि बुद्धीचा कयास, प्रत्येक आलेला आपल्याला बोध, याच्यामध्ये परमात्मा परमेश्वर आपल्याला बघायचा आहे, बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे, बुद्धी वापरायची, ज्ञानाग्नी प्रज्वलित करायचा आहे. असं सगळं जर का आपण केलं तर आपल्याला अमरत्व मिळेल, अमृत तत्वाची प्राप्ती होईल. नचिकेत जाणून घेण्याचा आजचा प्रयत्न होता. श्रेयस आणि प्रेयस याची चर्चा करण्याचा आजचा प्रयत्न होता. यमधर्माने आणि नचिकेताने खूप छान चर्चा केली. आपल्याला ती सोपी करून आचार्यांनी सांगितली आणि ती आपल्याला रोजच्या जीवनात कशी आणता येईल याच्याविषयीची चर्चा करण्याचा यथामती, यथाशक्ती प्रयत्न मी इथे करतोय. या चर्चा आपण केली. बुद्धी वापरणं फक्त याच मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे, म्हणून शरीराचं सुद्धा महत्व आपण बघितलं. या सगळ्या चर्चांमधनं आपण आज इथून घेऊन काय जाणार आहोत, काय सार आहे या सगळ्या 4 दिवसांच्या चर्चेचं? की उपनिषद असतील, वेदांत असेल, वेदाचा भाग आहे म्हणून त्याला वेदांत असं म्हणतात. शेवटी येणारा भाग, चौथा भाग. या वेदांताचा अभ्यास, उपनिषदाचा अभ्यास हा आपल्याला निर्भय बनवतोय, आत्मविश्वास, तेज भरतोय आपल्यामध्ये, विचारांची प्रगल्भता. पहिल्या दिवशी सांगितलं होतं प्रस्तावनेमध्ये, उपनिषदांचा, वेदांचा अभ्यास काय देणार आहे आपल्याला? आपण हे 4 दिवस ऐकलंय, काय मिळालंय आपल्याला? विचारांची प्रगल्भता, भावनांची उत्कटता, म्हणजे सेन्सिटिव्ह बनतोय आपण, आमच्या भावना उत्कट झालेल्या आहेत. आणि कर्मातला उत्साह. आजपर्यंत आम्ही जर देवळात जात नसू तर देवळात गेलं पाहिजे, हे आता आम्हाला पटलंय. का? कारण त्याच्याविषयीचं प्रेम जागृत झालं तर आम्ही देवळात जाणार आहोत. आणि प्रेम कधी जागृत होणार आहे? त्याच्यामुळे माझा संसार चाललाय हे ज्ञान ज्या वेळेला होईल त्यावेळेला भक्ती समृद्ध होईल. म्हणजे ज्ञान समृद्ध झालं तर भक्ती समृद्ध होईल, आणि भक्ती समृद्ध झाली, त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागलं की आपण त्याच्याकडे जाणार आहोत, देवळात जाऊन दर्शन घेणार आहोत, सगळीकडे परमात्मा परमेश्वर बघायला सुरुवात करणार आहोत. आपल्या जीवनातली ज्ञान, कर्म आणि भक्ती समृद्ध होणार आहे. ज्या वेळेला भारतामध्ये या उपनिषदांची प्रत्येक व्यक्ती ही उपनिषदांच्या शिकवणींनी चालत होते, या विचारधारेला अनुसरून चालत होते, या सगळ्या व्यक्तींचा, समाजाचा, हिंदू धर्माचा, राष्ट्राचा या शिकवणीवरती, औपनिषदिक विचारधारेवरती विश्वास होता, तोपर्यंत कोणीही आक्रांत आपल्यावर आक्रमण करून आलेला नव्हता. आपणच सर्व शक्तिमान होतो, सामर्थ्यवान होतो. आणि आजही आपल्याला सर्व शक्तिमान व्हायचं असेल, जगद्गुरु, विश्वगुरु व्हायचं असेल तर औपनिषदिक विचारधारेशिवाय, वेदांताच्या अभ्यासाशिवाय हे शक्य नाही. तो एकमेव मार्ग आहे आपल्याला सामर्थ्यशील बनवण्याचा, आपल्यामध्ये तेज भरण्याचं काम ही सगळी विचारधारा करणार आहे. चराचरात असलेल्या भगवंतावर आपण विश्वास ठेवूया.
तुमच्यामध्ये असलेल्या, माझ्यामध्ये असलेल्या, आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तोच ईश्वर आहे जो माझ्यामध्ये आहे. याच्यावर आपण श्रद्धा ठेवूया, भावपूर्ण कर्म करूया. या भगवंताच्या, ईश्वराच्या चराचरात असलेल्या व्यापकतेवर विश्वास ठेवून आपण कार्य करूया. आणि आज आपण इथे थांबूया. वेदांताचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास जेवढा आम्ही आमच्या गुरूंकडनं करून घेऊ शकलो तेवढा आपल्यासमोर मांडण्याची चर्चा केली. प्रार्थना करूया देवाजवळ. यदक्षरपरतभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवे तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत्. काले वर्षतु पर्जन्यं पृथिवी सस्यशालिनी देशो यक्षोपरहितो ब्राह्मणः सन्तु निर्भया. अपुत्रिणः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधनाः सधनाः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः. आकाशात् पतितं तोयं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण महाराज. छान, अतिशय सोय. ज्ञानयज्ञाचा शेवट आपण करतोय. त्याच्या आधी सांगतो, काल सांगायचं तो विसर म्हणजे हे जे आपल्याला वक्त सांगत होते ब्रह्मतत्व जाणायला हवं, त्याच्यासाठी निराकाराकडे जायचं पाहिजे, ते साकार काहीतरी हवं. आणि मग तो विचार चालू होता चित्तात. काल सांगितलेलं होतं, चित्तात होतं, काल आठवलं होतं, पण सांगायचं विसरलो. म्हणजे त्याला आवरण आहे, हिरण्मय ते आहे, ते सगळं आज म्हणून ती अगदीच बाजूला करून ठेवली. सांगायचं काय सांगायचं हे सगळं जे काही आज 2-3 दिवसामध्ये मागच्या कालचं आणि आजचं जे बोलणं आहे ना, ते फक्त बाळेपुत्री महाराज म्हणून आहे, संत होऊन गेलेले. आणि आपल्याकडे आपण दोन्ही माणसं सुरेख पद आहे, त्याच्यामध्ये हा सगळा विचार मांडलेला आहे. आणि तितक्या सुरेख आवाजामध्ये खान बुवाने ते गायलेलं आहे. युट्यूब वरती ते आहे. तुझे ध्यान दयाळा निशिती लागू रे. आमच्या घरी काही वेळेला रात्रीच्या वेळी ऐकत असतो आणि ते जरूर सगळ्यांनी ऐका, पण खान बुवाच आहे का, तर आवाज पण तितकाच महत्वाचा आहे. तो जो यायला आवाज, जो भाव आपल्यामध्ये, म्हणजे किरणने सांगितलं आवाजाने होणार आहे. जास्त वेळ येत नाही. याच्यानंतर आपल्याशी अबुधाबीवरून सारंगजी आहेत बघा समोर खालच्या बाजूला. स्वागत सारंगजी, परत एकदा तुमचं. आवाज यांची आवाज आला. थोडक्यात परिचय करून देतो. अबुधाबी इथे असतात ते, तिथे ते सरकारी नोकरीमध्ये आहे. किरणनी जो बाजूला वरती उजव्या बाजूला जे गुरुजी आहे, त्यांचे दोघांचे गुरुजी आहेत, ते गुरुबंधू आहेत. एकाच वेळेला ते उपनिषदांचा अभ्यास करत होते. ज्ञान सैनिक संघ जो गुरुजींनी सुरुवात केली, त्याच्याबद्दल पुढे येईल. वेगवेगळ्या उपक्रम जे करतात त्याची सगळी माहिती संकलनाचं काम हे सारंगी करत असतात. आता मी पहिल्या दिवशी परिचयाच्या वेळेला सांगितलं, किरण हा अबुधाबीला दुबईमध्ये गेलेला होता. कशासाठी? तर मानसपुरीच्या कार्यशाळेसाठी. ती यांच्या घरी 13 एप्रिल रोजी ही कार्यशाळा झालेली होती. अतिशय विनम्र सुस्वभावी असलेले सारंगजी जे आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला ज्ञान सैनिक संघाबद्दल थोडीशी माहिती सांगावी. सारंग आपले अबुधाबी. सारंग मोठा पाहू. एक मिनिट, आवाज येत नाही. सारंगी एक मिनिट, एक मिनिट थांबा, मला ऐकायला येत नाही. एक मिनिट. नाही ते न्यूज नाही आहे की मायक्रो स्पीकर सेट कर, रिअल टाइम ऑडिओ.
हा तिथे स्पीकर, तिथे माईक दे तिथे. एकच मिनिट, तो स्टँड नाही. तिकडचा आवाज बघा ना ह्या माईक. धन्यवाद. सर्वप्रथम किरणजींचे त्यांनी आज फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला यायचंय, बोलायचंय. किरणजी तुमचे खूप खूप आभार. आणि मला खरंच खूप छान वाटतंय, म्हणजे एवढं समोर एवढी मंडळी बसली आणि विशेषतः कौतुक म्हणजे इतकी तरुण मंडळी दिसत आहेत. विशेष करून परिसरात हा विषय जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण आले, खरंच कौतुकास्पद आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की आमचा वियोग बोलतोय सध्या, तर तुम्हाला वाटत असेल की फार दूर आहे, पण खरं तुम्ही जेव्हा ईशा वास्तव परिषद दुसऱ्या दिवशी ऐकलं, त्याच्यामध्ये दोन पद्धती केली, ते गोष्ट ऐकली असेल ते दूर पण आहे, आणि अशी गोष्ट एकात्मता वाटायची की जरी दूर वाटत असलं तरी आपण एकमेकांसोबतच जवळच आहोत, आणि या तत्वाने आपण एकमेकांना बांधून घेत आहोत. तर गुरुजींनी सांगितलं तसं ज्ञानसैनिक संघ ही एक हरिदास यशवंत यांनी चालू केलेली एक चळवळच आहे. आणि सर्वप्रथम मी सांगतो की हे नाव जे आहे ज्ञान सैनिक संघ, त्या नावाबद्दल बोलतो की ज्ञान म्हणजे काय, तर आपण जी माहिती घेतो किंवा नॉलेज घेतो ते ज्ञान आहे का, किंवा जे सायन्स आहे त्याला ज्ञान म्हणायचं का. तर ज्ञान म्हणजे काय की अशी इन्फॉर्मेशन किंवा असं नॉलेज जे आपल्याला एकात्मवादाकडे घेऊन जातो, एकात्मतेकडे, त्याला आपण ज्ञान म्हणू शकतो. म्हणजे जे आता गेले 3 दिवस 4 दिवस तुम्ही ऐकताय, जे किरणजींनी सांगितलं की अज्ञानम ब्रह्म म्हणा किंवा अयमात्मा ब्रह्म, अशा विविध वाक्यांमधून जे आपल्याला मिळत होतं की आपण आणि चराचर एकच आहोत. आताच त्यांनी मगाशी ओम बद्दल वाक्याने सांगितलं, म्हणजे ते बाहेरचं जग आहे आणि माझ्या आतमधलं जे तत्व आहे ते एकच आहे. हा एकात्मवाद तिथे प्रस्थापित होतो, ते म्हणजे ज्ञान. दुसरा शब्द सैनिक. तर सैनिक हा शब्द का दिलाय, कारण की जे ज्ञान आपल्याला लोकांपर्यंत पसरवायचं आहे त्यासाठी एक तटस्थ भावना असणं गरजेची आहे, जी सैनिकामध्ये कायम असते. सैनिक नेहमी त्याच्या ड्युटीसाठी तत्पर असतो, डिसिप्लिन असतो आणि कायम तो ट्रेनिंग असतो. त्याच्या व्यतिरिक्त सैनिक आपल्या म्हटलं तर डोळ्यासमोर येतात, त्याच्याकडे बरेच आयुध असतात. आता तुम्ही म्हणाले आमचे ज्ञानसैनिक संघाचे एक मोठे सैनिक आहेत, पण आता ह्याच्याकडे कोणती आयुध दिसत आहेत, तर जे मंगलाचरण आता माहिती तुम्ही सुरुवातीला घेतलं असेल, त्याच्यात माला, पुस्तक, शूल, बिंद ही जी आपण ऐकतो मंगलाचरणातली, ही सगळी आयुध आहेत. माळ आहे किंवा ग्रंथ म्हणजे पुस्तक जे ज्ञान देतात, हे आपलं आयुध आहे. बिंद म्हणजे आताच्या जगात जे त्यांच्यासमोर जो माईक आहे ते आपलं आयुध आहे, ज्याने प्रसार होतो या ज्ञानाचा. तर ही सगळी आयुध घेऊन आणि त्यांच्या वाणीने, त्यांच्या रसाळ वाणीने त्यांनी तुम्हाला ते ज्ञानोपनिषदात्मक ज्या गोष्टी सांगितल्या, तर हे सगळं ज्ञानसैनिक संघाचं कार्य आहे. संघ म्हणजे परत आपण सगळे ते एकत्रित जोडलो आहोत. हे फक्त एकट्याने करायचं काम नाहीये, तर एकत्रित मिळून करायचं काम आहे. तर हे पटवून द्यायला म्हणून ज्ञानसैनिक संघ अशी ही संकल्पना आहे. आणि या ज्ञानसैनिक संघाच्या अंतर्गत आम्ही जसं आता ही व्याख्यानं झाली, हा एक त्याच्यातला भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त जे आपले हिंदू संस्कृतीतले सण आणि उत्सव आहेत त्याच्याबद्दल माहिती देतो, की जे उपनिषद आहेत त्याच्यामध्ये कसं औपनिषदिक तत्व आहे आपल्या परंपरांमध्ये, आपल्या रूढींमध्ये. त्याच प्रकारे जे ऋषी आहेत आपल्या संस्कृतीतले किंवा आपण गोत्र म्हणतो जर, तर त्याच्याबद्दल माहिती आपण समाजामध्ये पसरवतो. तर हे असं ऐकून ज्ञानसैनिक संघाचा हा
प्रसार आहे आणि हळूहळू हा अजून ठिकाणी वाढतच आहे. आणि मी आशा करतो की तुम्हालाही यातनं प्रेरणा मिळेल गेल्या 3 दिवसात झालेल्या व्याख्यानातून आणि तुम्ही देखील या जनसैनिक संघात लवकरच जॉईन व्हा. तर परत एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद याबद्दल ऐकल्याबद्दल आणि गुरुजी तुमचे खूप खूप आभार. आजचं व्याख्यान मी रेग्युलर काळजीपूर्वक मी फक्त युट्यूब वरती थोडेसे मध्ये बघितले ऐकले तर खरंच खूप छान झालं आणि तुम्हाला शुभेच्छा असंच अनेक प्रकारे पुढे व्याख्यान जा आणि खरं सांगायचं तर प्रेरणा आहे माझ्यासाठी कारण माझी इच्छा आहे खरं तर मी सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न केले अशा पद्धतीने मी केलं तसंच पुढे कार्य चालू ठेवत आहे. आपले हरिदास यशवंत गुरुजी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपला हा ज्ञानरथ पुढे चालू ठेवू. धन्यवाद. इथेच वरून बोल म्हणजे फ्रेम मध्ये धन्यवाद सारंगजी. आता सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीने हे सगळं निर्माण केलं म्हणजे हे सैनिक निर्माण केले ती व्यक्ती कोण आहे तर ती व्यक्ती खाली छोटीशी आपल्याला दिसते. तिसरा फोटो दिसतोय वर सारंगचे एका बाजूला आपणच दृश्य दिसतंय आणि खाली बसलेले आहेत ते आहेत यांचे गुरुजी म्हणजे सारंगजी आणि किरण यांचे जे गुरुजी आहेत यांचा थोडक्यात परिचय देतो. थोडक्यात म्हटलं सुद्धा परिचय मोठ्या करता माणूस आपल्याला समजून घ्यायला हवा की कोणीतरी येऊन काहीतरी सांगताय असा भाग नाही. त्याच्या धर्म प्रसाराचं हे जे कार्य आहे या कार्याअंतर्गत भारतीय तत्वज्ञानावर आधारित या गुरुजींनी विविध कार्यशाळा सुरू केलेल्या आहेत. कोणकोणत्या कार्यशाळा आहेत जसं आचार्य निर्माण म्हणजे असे किरणसारखे लोक तयार करतात. यशाची गुरु केली यज्ञ अर्थात या कार्यशाळांमध्ये त्यांचा स्वतःचा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून जेव्हा त्यांनी सॉफ्ट स्किल्ससाठी उच्च स्तरावर काम केलेले होते त्या अनुभवाचा अतिशय योग्यरित्या त्यांनी या वापर केला. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा पुरुष काय करत होता मास्टर धोतर वगैरे नेसून हे आहे का आता दिसलेले तर या मनुष्यत्व आहे. म्हणजे आता नाव सांगतो श्री हरिदास यशवंत गुरुजी नमस्कार. सिव्हिल इंजिनियर आहे. 11 बगळ्याच्या कामाला व्यस्त सत्य म्हणतात ना तसं सिव्हिल इंजिनियर आहे. दुबई आणि कतारमध्ये सिव्हिल आणि इंटेरियर साठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करत होते आणि हे काम करताना सातत्याने आपल्या कामास प्रस्थापित करत असताना पूर्ण विचारांची समाजात शुद्ध ज्ञानाची प्रतिष्ठापना करण्याचे एकमेव ध्येय मनात आलं आणि ते घेऊन त्या शुद्ध हेतूने धर्म प्रसाराच्या कार्यास स्वतः झोकून दिलेला मनुष्य म्हणजे श्री हरिदास यशवंत गुरुजी. उगाच काहीतरी येत नाही म्हणून काही जमलं नाही म्हणून करायला लागला अशातला भाग नाही. पूर्ण विचारांनी केलेलं काम आहे. आता गुरुजी काय करतात तर गुरुजी हे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी की नोट स्पीकर महत्वाचा वक्ता म्हणून काम करतात. तसंच पुण्यामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी एक आहे. या उच्च अभ्यासक्रमात या उच्च शिक्षण संस्थेमध्ये अभ्यासक्रम निश्चितीच्या मंडळ स्टडी जो असतो सर्कल त्याच्यामध्ये आहे ते सॉरी सिनेट ज्याला म्हणतात ते मला शब्द आठवत नव्हता आता आठवलं. सिनेट मध्ये ते आहे सिनेट मेंबर म्हणून. त्याच्यानंतर आदियोग महाविद्यालय नाशिक येथे योगोपनिषद या विषयाचे ते प्राध्यापक आहेत. अर्थात हे प्रोफेशनल प्रोफाईल मेंटेन करताना सुद्धा त्यांचा उपासनेचा मार्ग अतिशय लक्षवेधी आहे. ते दत्त संप्रदायिक नाथपंथी साधक आहे. हा भाग महत्वाचा आणि दत्त संप्रदाय आणि नाथपंथ या विषयावर त्यांचा सखोल अभ्यास देखील आहे. ज्ञान आणि माहिती याबद्दल स्पष्ट प्रगल्भता सध्या समाजात दिसून येत नाही. त्यामुळे आजचा वास्तविक समाज आजारी असल्यासारखा दिसून येतो आहे. गेल्या या 8-15 दिवसामध्ये ते आपल्याला चांगलंच दिसून येतंय किंवा जनजागृतीसाठी सगळे व्हॉट्सअप वरती सोशल मीडियावरती सगळं चालू आहे.
पण प्रत्यक्षात काय करायला हवं ते इथून अशा माणसाकडून कळतं आपल्याला. त्यामुळे सातत्याने प्रवचन आणि अभ्यास वर्ग यातून समाजाला मार्गदर्शन गुरुजी करत असतात. उपनिषद, दत्तदर्शन, दत्त तत्वज्ञान, नाथपंथ, गणेश दर्शन, पंचायतन दर्शन अशा विविध विषयांवरील त्यांची प्रवचनं दिवसेंदिवस समाजामध्ये लोकप्रिय होत आहेत. नाथ फाउंडेशन नावाची संस्था आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि या संस्थेमार्फत विविध उपक्रम जसे की गोशाळा आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे, त्याने अत्यंत यशस्वीरित्या चालवले आहे. आणि आता याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेली नवीन चळवळ म्हणजे ज्ञान सैनिक संघ. धर्माविषयी, ज्ञानाविषयी, बुद्धीची, विचारांची स्पष्टता देऊन समाजामध्ये ज्ञानाग्नी चेतवण्याचा प्रयत्न करतायत. संरक्षण आणि संवर्धन ही फार स्पष्ट कल्पना घेऊन ज्ञानसैनिक संघ समाजात पुन्हा एकदा ज्ञान प्रतिष्ठा करण्याचे कार्य करत आहे. अशा पद्धतीचा हे ज्ञानसैनिक संघाचं काम आहे. या ज्ञानसैनिक संघामार्फत हे सगळं धर्मप्रसार आणि तत्व सांगणं घेतलं. पहिल्या सुरुवातीच्या परिचयाच्या दिवशी सांगितलेलं होतं की आपल्याला पूजेविषयी म्हणजे आध्यात्मिक माहिती असते, बाकीची त्यांची पौराणिक माहिती असते, एखाद्या उत्सवाची किंवा एका देवतेची, पण नेमकं तत्व काय आहे त्याचं हे सांगण्याचं काम या ज्ञानसैनिक संघामार्फत केलं जातं. अजूनपर्यंत वेगवेगळ्या उत्सवांमध्ये कोणत्या असतील तर नृसिंह जयंती आहे, गणेश दर्शन आहे, संक्रांत आहे, पाडवा आहे, दीपावली आहे, दत्त जयंती आहे, रामनवमी आहे, अशा अनेक सणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती गुरुजींनी आपल्या ज्ञानसैनिकांना दिलेली आहे आणि ती कुठेतरी प्रसारित केलेली आहे, जेणेकरून आपल्या समाजामध्ये या ज्ञानाचं पुनरुत्थान करता येईल. आणि त्याचं कार्य सगळं हे ज्ञानसैनिक सर्व करतोय. आणि या सगळ्याचं प्रेरणास्थान मुख्य स्रोत जो परत पहिल्यापासून जो आला होता म्हणजे आजच्या आपल्या या थोडा लहान कोटी मोठा गेली पण असो की या आपल्या सगळ्या 4 दिवस जे चाललेलं आहे त्याचं ब्रह्मतत्व काय आहे समोर आपल्याला दिसतंय. ब्रह्मतत्व जे आहे ते नाशिकमधून आपल्याला ऑनलाईन आहे. तर असे श्री हरदास यशवंत गुरुजी, मी गुरुजींना विनम्रपणे विनंती करतो की त्यांनी बोलायचंय पण किरणला त्याच्या आधी काहीतरी बोलायचंय. किरणचं बोलणं झालं तर गुरुजी आपण या कार्यक्रमाचा समारोप करावा. गुरुजी नमस्कार. मी काल सगळ्यांना सांगितलं होतं की माझे गुरुजी येणार आहेत आणि गुरुजींची भेट सगळ्यांना घेण्याची फार आतुरता होती. गुरुजींचा प्रवास कालच सुरू झाला होता, यायला वेळेवर मिळायला हवं म्हणून ते काल पुण्यामध्ये येऊन राहिले होते आणि पुण्यावरून अगदी माणगावपर्यंत, निजामपूरपर्यंत, माणगावपर्यंत गुरुजी दुपारी आले सुद्धा होते. काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. म्हणजे अतिशय सकाळ दुपार आपली थोडीशी वाईट गेली या सगळ्या विषयामध्ये की इथपर्यंत पोहोचलोय पण येऊ शकत नाही. मग गुरुजी परत गेले आणि त्याच्यानंतर हा सगळा सेटअप लावावा. देवाची इच्छा की इंटरनेटचं कनेक्शन इथपर्यंत आणायचं, झूम लावायचं, सगळं करायचं, पण ते मला गुरुकृपेने, रामाच्या कृपेने जमलं. आणि गुरुजी सुद्धा आता पुण्यामध्ये आहेत. चांगली गोष्ट आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये एका नवीन एका सदस्याची त्यांच्या भावाकडे वाढ झालेली आहे. त्यामुळे ते आले असते तरी मंदिरापर्यंत येणं शक्य झालं नसतं. त्यामुळे आज ते आपल्याशी या झूमच्या माध्यमातून लाईव्ह बोलत आहेत. फार वाईट वाटलं मला, कारण मला फार इच्छा होती की गुरुजींची भेट आपल्या सगळ्यांजवळ व्हावी. पण गुरुजी म्हणाले की लवकरच आपण पुढच्या महिन्यामध्ये वाटल्यास येऊ आणि आपण सगळ्यांशी चर्चा करू, भेट करू. त्याच्यानंतर गुरुजींना विनंती आहे की त्यांनी या सगळ्या व्याख्यानमालेचा समारोप करावा. कालची 2-3 व्याख्यानं गुरुजींनी पूर्ण ऐकलेली आहेत आणि त्याच्यावरती साधक बाधक चर्चा, मार्गदर्शन सगळं गुरुजींनी मला केलेलं आहे. त्यामुळे आता गुरुजींनी समारोप करावा अशी माझी विनंती आहे त्यांना. नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय ना? हो, येतोय तुमचा आवाज. सर्वप्रथम मला क्लिअर बघ नाही तुझं. नाही येते क्लिअर.
आवाज वाढव तिकडचा. 4 दिवस त्याचा 1 दिवस आचार्यावर आणि 1 दिवस श्रीकृष्णाचा आराधना केला. आणि सगळं त्याचं ऐकलं आजही पूर्ण आहे. याच कुटुंबात आवाज येईल.
किरणजीला सांगितलेलं आहे धन्यवाद गुरुजी. तुम्ही म्हणाला तसं दाखवणीकरणासाठी स्पीकर समोर नको. दाखवणीकरणासाठी कौतुक आहे, जागावाल्यांसाठी सुद्धा अभिमान आहे आणि कौतुक करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि कौतुक लक्ष्मीनारायण देवस्थानचे अध्यक्ष मी विनंती करतो की त्यांनी किरणचं कौतुक करावं. लक्ष्मीनारायणाचा प्रसाद म्हणून नारिकेल फळ आणि कौतुकाचं गुलाब पुष्प आपले अध्यक्ष शशिकांत उर्फ काका डोंगरे देत आहेत. लक्ष्मीनारायण भगवान की जय. असंच दिवसेंदिवस चांगली प्रवचन चांगले कार्यक्रम किरण करत होत झाले आणि लक्ष्मीनारायणांची करून झाले की आपण लक्ष्मीनारायणच्या प्रार्थना करूया. या सगळ्या प्रवचन 4 दिवसांच्या प्रवचन मालिकेकरता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या समुदायांनी वेगवेगळ्या पद्धतीने इथे ही प्रवचनमाला यशस्वी करण्याकरता वेगवेगळ्या हातभार लावलेला होता, मदत केलेली होती. ज्यांना जमेल तशी त्यांनी